कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून होणार आहे। जगात जागृत देवता एकच, ती म्हणजे मानवता। मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या जगाला प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा म्हणून मान्यवरांना प्रथमतः मी विनंती करतो की आपण सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून डॉक्टर बरुरे सर, डॉक्टर ज्ञानेश्वर कदम, शिंगारे साहेब, पोलीस अधीक्षक औराद शहाजानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक औराद शहाजानी, त्यानंतर एम जाधव सर, मोरे सर, मुख्याध्यापक भूतमुगळी, माननीय बालाजी जाधव सर, आपल्या सर्वांचे लाडके सतीश हानेगाळे सर आणि बर्मदे सर या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन होत आहे। एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची आणि एक ज्योत एकात्मतेची, या सर्व ज्योती प्रज्वलित करून या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया अशा पद्धतीचा दीप प्रज्वलन कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। परत एकदा सांगतो मी, एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत एकात्मतेची आणि या सर्वांनी मिळून आपल्या समाजातला अज्ञानाचा अंधकार दूर करूया। मान्यवरांना विनंती केल्यानंतर त्यांनी विनंतीस मान देऊन या ठिकाणी या अज्ञान रूपी समाजाला प्रकाशमय करण्याची प्रत्येकाने व्रत घेतलं पाहिजे। सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेली अहोरात्र मेहनत, खास करून आपल्या लेकीसाठी खूप महत्वाचं कार्य सावित्रीबाई फुले यांच्याकडून झालेलं आहे। अशा या क्रांतिवादी सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस, जयंती, ही जयंती साजरी करत असताना आपल्या सर्वांना मनस्वी आनंद झाला पाहिजे की आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहोत। हा सोहळा आपल्या इथं संपन्न होत आहे, या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत। आपण 8वी ते 12वी पर्यंतच्या सर्व मुली आहोत। मुलींनी हा गच्च भरलेला आहे। जर सावित्रीबाई नसत्या तर आपल्याला अशा पद्धतीचं शाळेत येऊन ज्ञान घेणं कठीण होऊन गेलं असतं, परंतु सावित्रीबाईनं आपल्यासाठी या शिक्षणाची दारे खुली केलेली आहेत। त्यांचे शतशः आभार मानले पाहिजे आणि म्हणूनच त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण सावित्रीबाईला आठवूया, त्यांचा आदर्श घेऊया आणि शिक्षणाची धुरा अशीच पुढे चालू ठेवूया, अशा पद्धतीचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे। आजच्या या जयंतीनिमित्त महिलांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। सौ बर्मदे मॅडम आणि सौ जाधव मॅडम या
सावित्रीबाई आणि क्रांतीज्योती राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत. धन्यवाद. या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून केलेलं आहे मान्यवरांच्या हस्ते. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने स्वागत करूया मान्यवरांचे आदर भावनेने. या सर्वांचं स्वागत शब्दसुमनाने आमच्या येथील विद्यालयातील विद्यार्थिनी 10वीच्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करत आहेत. 10वीच्या विद्यार्थिनींना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. मन की वीणा से गूंजिल ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजिल ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. देव की शांति पूजन करे आज हम, देव की शांति पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की बगिया से हमने ये कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. मन की बगिया से हमने ये कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम, करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. मान्यवरांचं या स्वागत गीताने आपण स्वागत केलेलं आहे. यानंतर आपण त्यांचं आदरातिथ्य म्हणून सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि स्वागत आणि सत्कार ही आपल्या भारतीयांची संस्कृती आहे. आपल्या कार्यातला बहुमोल असा वेळ काढून त्यांनी आपल्या शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी डॉक्टर बरुरे
निलंगा येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या येथील श्रीमान चव्हाण सर, S.R. चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बरुरे सर यांचं पुष्पगुच्छ आणि एक पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर दुसरे डॉक्टर मोठ्या अभिमानानं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की बालरोग तज्ञ औराद शाहजानी या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करून जन्मभूमी हीच माझी कर्मभूमी आहे या तत्वानं डॉक्टर ज्ञानेश्वर कदम हे रुग्णाला सेवा देत असतात. आणि विशेष म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असावं, मी डॉक्टर ज्ञानेश्वर कदम यांना थोडं उठून उभा टाकण्याची विनंती करतो. हे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. सांगलीमध्ये केंद्रात प्रथम येणारे आपल्या शाळेचे विद्यार्थी आज डॉक्टर ज्ञानेश्वर कदम बाल रोग तज्ञ म्हणून सेवा करत आहेत. त्यांचं परत एकदा आपण काय आव्हान सत्कार करण्यासाठी मी बोंडगे सरांना विनंती करतो की डॉक्टर ज्ञानेश्वर कदम यांचा सत्कार आपण पुष्पगुच्छ आणि एक पुस्तक देऊन सत्कार करावा. त्यानंतर माननीय सिंगारे साहेब पोलीस निरीक्षक यांचा सत्कार करण्यासाठी मी क्षीरसागर सर यांना विनंती करतो की डॉक्टर, पोलीस, शिक्षक हे सर्वजण एकत्रित आले तर नक्कीच समाजाला समाजाचं स्वरूप बदलून जातं. कारण वेगवेगळ्या क्षेत्राचे हातात हात घालून ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस समाजाचं स्वरूप खूपच देखणं दिसतं. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी पुन्हा अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे आपले सर्वांचे लाडके मुख्याध्यापक प्राचार्य श्रीमान मदरसे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी पोद्दार सरांना विनंती करतो की साहेबांचा आपण पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करावा. घनसाळे सरांना विनंती करतो आपण साहेबांचा सत्कार करावा. आवर्जून उपस्थित असलेले इथंच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निलंगा तालुका तर ज्यांनी पिंजून काढलेला आहे. समाजसेवा हे माझं व्रत आहे आणि मी ते स्वीकारलेलं आहे आणि ते मी कायम ठेवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच म्हणणारे लोकमान्य टिळक आज आपण बघितले नाही. पण समाजाचा विकास हा मी करायचा ठरवला आणि मी तो करणारच म्हणणारे जाधव सर, आमचे MM जाधव सर यांचा सत्कार करण्यासाठी मी राठोड सरांना विनंती करतो की आपण MM जाधव सरांचा सत्कार करा. यानंतर बालाजी जाधव जगद्गुरु संत तुकोबाराय महासचिव यांचं स्वागत करण्यासाठी मी पांचाळ सरांना विनंती करतो की आपण बालाजी जाधव सरांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करा.
राहणारे, आपल्याला सतत ज्ञानाचा अमृत पाजवणारे, इथं ज्ञानाचा अमृत पाजवले की बाहेर जाऊन समाजसेवा करणारे कवी, लेखक, व्याख्यान करणारे आपले सर्वांचे लाडके सतीश हानेगावे, ज्यांनी हा सुंदर अशा पद्धतीचा सोहळा आयोजन करून आम्हाला प्रवृत्त केलं, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मोरे सरांना विनंती करतो की सतीश हानेगावे सरांचा आपण सत्कार करा. सतीश हानेगावे सर, त्यानंतर ज्ञानदेव बरमदे, सतीश आणि ज्ञानदेव. सतीश मध्ये ईश आहे, सतीश या नावामध्ये ईश आहे, ईश म्हणजे ईश्वर, आणि ज्ञानदेव या नावामध्ये ज्ञान आहे. ज्यावेळेस ईश्वर आणि ज्ञान एकत्र जर आले तर ते काय करू शकत नाही, त्याचा पुरावा आज आपल्याकडे आहे आणि ते समाजाला दाखवत आहे. यानंतर ज्ञान असतं काय याबद्दल खरं जर कुणाकडे पाहावं तर आपल्या इथं लांब लोक नाही, खूप जवळची माणसं खूप मोठी असतात, पण आपल्याकडे त्यांच्याकडे कधी कधी कदर करत नाही आपण. पण आज आवर्जून ज्ञानदेव बरमदे यांची आपण या ठिकाणी कदर करूया. आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी स्वतः त्यांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करतो. तर आपण मान्यवरांचा सत्कार आपल्या शाळेच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे. काय खूप जवळ राहिलं का सर, जवळच्या माणसाची यादच राहत नाही, लांबल्याकडे लक्ष जातं पण जवळकडे लक्ष नाही. आम्ही शेजारी राहतो त्यामुळे मोरे सरांकडे लक्ष घेतली माझं एक असल्यामुळं आपल्या सर्वांचे लाडके तरुण मुख्याध्यापक असावा कसा हे सगळ्या लातूर जिल्ह्याला सांगणारे आमचे लाडके मुख्याध्यापक श्रीमान मोरे सर, मुख्याध्यापक भुतमुगळी यांचा सत्कार करण्यासाठी लाकडे सरांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करावा. यानंतर मी आताच उल्लेख केला ज्ञानदेव बरमदे, त्यांच्याकडे ज्ञान आहे या जोरावर विभागीय कार्याध्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय साहित्य त्यांची निवड झालेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या विभागीय कार्याध्यक्षपदी. आपण हे कार्याध्यक्ष पद मिळवणं एवढं सोपं नसतं. संत तुकाराम त्यांच्या अभंगातून आपल्याला जेवढं ज्ञान मिळतं, अशा संत तुकारामा जो जगद्गुरु तुकोबाराय यांच्या साहित्य परिषदेचं विभागीय कार्याध्यक्षपद मिळणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. पण सत्कारापूर्वी DRC औराद यांच्या वतीनं त्यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. त्या सन्मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी सतीश हानेगावे यांना विनंती करतो. DRC औराद शाहजानी त्यांच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. मागच्या काळामध्ये आपण आदरणीय महासचिव बालाजी जाधव सरांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं होतं. यावर्षी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून DRC औराद शाहजानीच्या वतीनं त्यांना आदर्श गुरुजन पुरस्काराने घोषित केले गेलेला आहे. आज त्यांचा वाढदिवस पण आहे आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, बालिका दिन आणि आदर्श शिक्षिका दिन म्हणून महाराष्ट्र शासन आम्ही तुम्ही
संपन्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या दिनी त्यांना हा पुरस्कार दिला चाललाय. त्या पुरस्काराचं वाचन या ठिकाणी मी करतो. आदर्श गुरुजन पुरस्कार माननीय श्री ज्ञानदेव बळीराम बरवदे निलंगा, विभागीय कार्याध्यक्ष संभाजीनगर जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र. जिजाऊ सावित्री जन्मोत्सव सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, प्रबोधनात्मक, परिवर्तनवादी, सांस्कृतिक चळवळीमध्ये आपण नेहमी सक्रिय असता. आपण उत्तम व्याख्याते व मराठा सेवा संघाचे प्रवक्ते म्हणून प्रसिद्ध आहात. एक आदर्श शिक्षक, समीक्षक, समन्वयक, संघटक, निरूपणकार, मार्गदर्शक, प्रेरक, चौकस, वाचक, वक्ता, हिंदी व मराठी साहित्याचे अभ्यासक अशी आपली या चळवळीत ओळख आहे. आपण जिज्ञासू, ज्ञानी व कृतिवंत आहात. आपणच घडविता उत्तम राष्ट्र आणि समाज. शिक्षणातून विद्यार्थी घडवणारे आपण खरोखरच समाजाचे शिल्पकार आहात. जगात जे जे उदार उदात आहे असे सत्यशिव सुंदरतेचे आपण शिक्षक म्हणून उपासकच होय. मन, मस्तक, मनगटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा देणारे आपण दीपस्तंभ होय. ज्ञान, विज्ञान आणि कलेचे आपण निस्सीम भोगतेच आहात. संघर्ष, त्याग आणि समर्पण ही आपली प्राणप्रिय जीवन मूल्य होय. आपली प्रत्येक कुशलपूर्ण व प्रयोगशील कृती म्हणजे जीवनाचा कर्मयोगच. शरीर, मन, बुद्धी बरोबरच सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याची प्रबळ मानवतावादी भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणारे आपण आदर्श गुरुजन होय. आज जे काही विद्यार्थी घडतात ते केवळ आपण दिलेल्या ज्ञानाच्या शिदुरीमुळेच होय. आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाही. आम्ही आयुष्यभर आपल्या ऋणात राहू इच्छितो. हीच आमची आपल्यासाठी सहोदर म्हणून विनम्र कृतज्ञता. गुरुजी गुणांची रुजवणूक जी जीवनभर करणाऱ्या व्रतस्थ गुरुजनासाठी फक्त. उद्धारे आत्माना घडू चला, राष्ट्र घडवू चला. शब्दांकन सतीश हाणेगावे. स्थळ डॉक्टर शिवाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हलगरा. सौजन्य डिजिटल रूरल कन्नड गावा शहाजानी. आणि आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 ज्ञानज्योती सावित्री फुले यांच्या जन्मदिनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांची पत्नी आणि माननीय सौ अलकाताई ज्ञानदेवजी बरवदे या धर्मपत्नीला विनंती करतो की आपण या ठिकाणी टेबल मागे घ्या. समोर टाळ्याच्या गजरामध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचे उपस्थित आदर्श गुरुजन पुरस्काराने पुरस्कार ही परत आपल्या सर्वांच्या काळ्या वाढत राहिल्या पाहिजे. आदरणीय अजय मोरे सर फेटा बांधतील. त्यांना पुष्प अर्पण केले जाईल आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान पद्धतीचा सत्कार केला. सगळे मिळून एक करायचे. मुख्याध्यापक संघ लातूर यांच्या वतीने आणि जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने आदरणीय बरवदे सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. जी माणसं आपल्या शाळेची घडी व्यवस्थित बसवू शकतात, कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवू शकतात, त्यांना निश्चितच फेटा बांधताना सुद्धा फेट्याची घडी सुद्धा अजय मोरे सर व्यवस्थित बांधतील अशा प्रकारची आशा करायला हरकत नाही. कारण त्यांच्यासोबत त्याची धर्मपत्नी ताकदीने उभं टाकत असते ना, तो माणूस जगामध्ये काही करून दाखवू शकतो. बरं झाला अलका मॅडम आम्हाला आदरणीय सौ अलकाताई बरवदेताईचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की आमच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी आला. धन्यवाद. बाकी सगळे छोटे छोटे देव आहेत, बहुत ज्ञानदेव सगळ्यात मोठा आहे.
सर्वजण त्यांचा वाढदिवस अशा पद्धतीने या ठिकाणी साजरा करतात. डॉक्टर शिवाजीराव पाटील विद्यालय, मुख्याध्यापक संघ, जगद्गुरु तुकोबराज साहित्य परिषद, उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं वाढदिवसाच्या आदरणीय डी.बी. बरपदे सर यांना आभारभर हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देत आहोत. दोघांना एकच हे करा, म्हणजे एकसंघ राष्ट्र महत्वाचं आहे. दोघांमध्ये एकच आहे. त्याचं प्रेम अभंग आहे. प्रेम अभंग असले ना तो करण्याची आगमन लवकर समजतात. माननीय श्री कदम साहेब, माननीय बरोडे साहेब, माननीय शिंगारे साहेब यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुष्पहार घालून पुरस्कारकर्त्यांचा आपण सन्मान करावा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी मान्यवत करतो. आदरणीय बालाजी जाधव साहेब, सर्व मान्यवरांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा गौरव करावा. शाल पण दोघांना घालायचे. फक्त थंडीच्या दिवसात ऊब देत नाही, आयुष्यभर ऊब देणारी शाल आहे. मॅडम बोलिया, दोन्ही मॅडम बोलिया. वृत्तपत्रामध्ये देण्यासाठीचा हा फोटो आहे. कृपया थोडा शिस्तीमध्ये सगळ्यांनी थांबून आम्हाला सहकार्य करा. बरोबर आहे सर. दादा साहेब सगळ्यांनी, डॉक्टर साहेब आदर्श गुरुजन पुरस्काराने या ठिकाणी सन्मान केला गेला आहे. पुढील कार्यक्रम आदरणीय प्रतापजी जाधव सर. सर्वांचे धन्यवाद म्हणून परत आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. बरपदे सरांचा या ठिकाणी यथोचित अशा पद्धतीचा गौरव DRC औराद आणि मुख्याध्यापक संघ लातूर जिल्हा यांच्यातर्फे या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. त्यांचा गौरव केलेला आहे. शाल दिलेली आहे खांद्यावर. शालीमध्ये ऊब असते तिसराव, पण शालीमध्ये ओझं सुद्धा असतं. खूप मोठं ओझं एक शाल मिळणं म्हणजे ते ओझं घेऊन चालावं लागतं, आणि ती ओझं घेऊन चालण्याची हिंमत नक्कीच बरपदे सरांकडे आहे. तुमच्यासाठी खास 2 ओळी आहेत. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेळा, लढण्यात शान आहे. गाट्याती फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला सुद्धा पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. बरपदे सरांना विनंती आहे की आपलं मनोबल व्यक्त करायचं. आज जिजाऊ सावित्री व्याख्यानमाला पूर्ण सप्ताह साजरा होत असताना आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबराज साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांचे महासचिव बालाजी जाधव सर,
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी समाजसेवेचं व्रत अत्यंत निष्ठेने आणि इमानदारीने पार पाडत असताना कोणत्याच पेशंटला असा काही दगा होणार नाही याची अहोरात्र काळजी घेणारे संत वृत्तीचे माझे मित्र डॉक्टर बरुरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्याच परिसराचा आणि आपल्या शाळेचं भूषण डॉक्टर कदम साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे जीवलग मित्र, प्रत्येक सुखादुःखात साथ देणारे आणि शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, धार्मिक असो, प्रत्येक चळवळीत झोकून देऊन समर्पण भावनेने काम करून माझ्या शाळेचं, माझ्या गावचं, माझ्या विद्यार्थ्याचं हित व्हावं, अखंड चिंतन, अखंड तळमळीनं काम करणारे माझे मित्र प्राचार्य रमेश मदरसे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र, खरं तर अत्यंत प्रतिभावान आणि नामवंत व्यक्ती आहेत, अत्यंत कर्मानं श्रेष्ठ असणारी सगळं विचारपीठ आहे. त्यांच्याविषयी बोलणं खरं तर माझे शब्द सुद्धा दुप्पट होते. मी अजय मोरे सर असतील, सतीश सरांचं तर काय सांगावं, काही म्हणजे तुमच्या समोर ते प्रत्येक वेळेला साक्ष आहेत ते, आणि ज्यांनी खरं तर मराठा सेवा संघाची धुरा समर्थपणे पेलली, जिल्हाभर मराठवाडाभर ज्यांनी अत्यंत सुंदर असं काम केलं. माझे परममित्र एम जाधव सर, जे जिल्हा सचिव आहेत मराठा सेवा संघाचे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शाळेचा स्टाफ, ज्यांनी माझं खरं तर अत्यंत सुहृदय पद्धतीनं माझं स्वागत केलं, माझा सत्कार त्या विद्यार्थ्यांनी खरं तर प्रचंड टाळ्यांच्या गडगडामध्ये केला, मला डबल वाटतं. या सगळ्या आपण उपस्थितीत असताना माझा भरोसा हमेशा परमेश्वर भरोसा माझा कमी है डॉक्टर साहब. मैं परमात्मा के ऊपर भरोसा मंदिरों में बैठे हुए मैं कम करता हूँ, परंतु मैं अध्यापक हूँ, मेरा भरोसा सबसे ज्यादा तुम्हारे ऊपर है, क्योंकि तुम ही मेरे दैवत हो. जो छात्र राष्ट्राची आणि घराची बांधणी, घराचं कोड होतो, घराचं श्रेष्ठत्व, तुमचं श्रेष्ठत्व आणि राष्ट्राची बांधणी ही खरं तर शाळेतच होत असते. माझा भरोसा, मी शिक्षक म्हणून माझा तुमच्यावरच आहे. तुम्हीच काहीतरी राष्ट्राच्या घराचे भविष्य, म्हणून तुमच्या भविष्याकडे बघत असताना, तुम्ही उज्ज्वल होत असताना आम्ही तुमच्यासाठी हिता होतील का, बोलण्याची असं काय म्हणून काही बोलतो आहोत का, असं नाही. तुमचं काहीतरी शब्दाच्या माध्यमातून तुमच्या ठाई जर झालं तर तुमचं कल्याण व्हावं, तुमचं हित व्हावं, असा मुद्दा म्हणून आपण सर्वजण मान्यवर मंडळी मदरसे सरांनी खरं तर उपस्थित केले असं मला अडचण नाही. मी जाताना 2-3 शब्द म्हणणार, मी काय खरं तर हे सगळे प्रमुख होणे आणून बोलायला पाहिजे होते, पण माझा एवढा मोठा सत्कार मी पात्र आहे का नाही हे मला माहिती, पण मी सांगतो की मी ठरवून शिक्षक काम मला माहिती होतं. जर काही बदल घडवून आणायचा असेल तर विद्यार्थ्यांमध्ये की 100% असं चांगल्या पद्धतीने मी काम करतील की माझा भरोसा होता, म्हणून मी शिक्षक आहे. मी एवढं म्हणेन, अध्यापक है मेरी जिंदगी, मौसम सुख दुख का होगा. अध्यापक है मेरी जिंदगी, मौसम सुख दुख का होगा. मैं जाऊंगा विद्यार्थियों के लिए, कफन विद्यार्थियों का होगा. या न्यायालय अत्यंत तळमळीने काम करत असताना मी झोपून देऊन पाना फुटण्याच्या भावनेने काम केलं. मला वाटतं सतीशरावांनी कदाचित त्या सगळ्या गोष्टी एम सर असतील, गौरव साहेब असतील, साहेब असतील, अजय सर असतील, त्या सगळ्यांनी, प्रताप सर असतील, त्या सगळ्यांनी मला कदाचित जवळून काही गोष्टी बघितल्या असतील आणि मला ह्या गोष्टीला पात्र ठरवले असतील, म्हणून हा बहुमान तुमच्याकडून मला मिळतो आहे. मी हमेशा तुमच्या या ऋणाई आणखी हिच्यापेक्षा जास्त काही पात्र राहण्याचा प्रयत्न मी हमेशाच करत आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही, पण ज्या लोकांनी महान सावित्रीबाई सारख्यांनी महान असं काम केलं, माझा भरोसा परमेश्वर आहे इतका. मी जसं म्हणालो आता तुमच्यावर आहे, तसा माझा स्त्रीवर जास्त भरोसा, ज्या मातेने मला जन्म दिले, आम्हाला तुम्हाला जन्म दिले, ती सावित्री माता सुद्धा सगळ्या शिक्षणाची सुरुवात करून तुम्हाला जे आम्हाला पुढे करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या राष्ट्राचं भूषण आणि राष्ट्र कपाळावरचं कुंकू जर म्हणून कोण शोभत असेल तर ती सावित्रीबाई फुले शोभून दिसली आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आजच्या पुरस्कारानं भारावून गेलो. खरं तर तुमचे खरं तर हे केलेलं माझ्यासाठी फार मोठा मान आहे असं म्हणतो. माझ्यासाठी मोठी अशी जाधव सर प्रचंड मोठं काम आहे त्यांचं. एक शब्दात बयान म्हणजे खरं तर किती वेळ त्यांची बोलावं हे अपूर्व पडतं.
कर्माला श्रेष्ठ असलेली ही माणसे इथे उपस्थित आहेत. मी तुम्हाला जाताना एवढंच सांगतो आहे सगळ्या विद्यार्थ्याला, कुछ भी कर दुनिया में अपनी कर्म के बलबूते पर भविष्य निर्माण हो सकता है. धारणा करो, भरोसा अपने रखो, अपने ऊपर करो. अगर खुदा पर है, भरोसा खुदा पर है तो तकदीर में लिखा है वही पाओगे. अगर भरोसा तुम पर है तो वही पाओगे जब तुम लिखोगे. इस प्रकार की अवस्था हो सकती है. आदर्श आपण जयंती उत्सव साजरा करत असताना की मान्यवर मंडळी खऱ्या अर्थानं तुम्हाला भरभरून असा विचार देतील. त्या विचाराचं खऱ्या अर्थानं तुम्ही अनुकरण करावं आणि तसं होण्याचा प्रयत्न करावं. एवढं बोलतो, माझ्या मी शब्दाला विराम देतो आणि सर्वांचा थँक्यू. धन्यवाद बरोबर सर. आपण अतिशय कमी वेळात कमी शब्दात परंतु ताकदीच्या शब्दांना आम्हाला सर्वांना भारावून सोडलं, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. म्हणून आमच्या येथील एक छोटीशी सावित्रीबाई आपलं मनोगत 1-2 मिनिटांमध्ये आपल्या पुढे तुमची सर्वांची परवानगी घेऊन 1-2च मिनिटांमध्ये ती आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. डॉक्टर साहेब वेळ होता नाही पण 1-2 मिनिट. शेळके इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शेळके साक्षी सर्जेराव आहे. मी इयत्ता 5वीच्या वर्गात शिकत आहे. मी आज तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. कृपया शांतपणे ऐकून घ्यावे अशी विनंती आहे. स्त्रियांच्या अंतर्जीवनात ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका मुख्य शिक्षिका होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला. त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईंनी सभोज रत्नाकर काव्यसंग्रह लिहून समाजजागृती केली. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशवपण, सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला. अखेर 10 मार्च 1839 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. सावित्री नसती तर आज ही मुलगी या ठिकाणी एवढ्या धाडसानं पुढे येऊन बोलली नसती, हे आम्हाला आज लक्षात येतं. यानंतर संस्कार मूर्ती ज्यांनी या महाराष्ट्राला एक नाही 2-2 छत्रपती दिले आणि त्यामुळं महाराष्ट्राचं नाव जगभरामध्ये अजरामर झालं. अशा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ आणि जिनं काही हरकत नाही, कारण आमचे मित्र जे उत्तम वक्ते व्याख्याते ज्यांच्या वाणीमध्ये भल्या भल्याला पाणी पाजवण्याची ताकद आहे, ज्यांना आज ज्ञानरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, ते डी.बी. बरमदे सर, विभागीय कार्याध्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य, जे आमचे मोठे बंधू ज्यांच्याकडे बघून आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं आणि त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आम्ही ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं सावित्रीनं ज्ञानाची ज्योत, शिक्षणाची ज्योत सगळीकडे पसरवण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जे लिखाण असेल, भाषण असेल,
वेगवेगळे उपक्रम असतील त्यांची यादी फार मोठी होईल. तुकोबावाणी चालवणारे त्यांचे संपादक महाराष्ट्र राज्याचे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे महासचिव आदरणीय बालाजीराव जाधव सर, याचबरोबर जिथं सतीश, आता आमचे जाधव पीएस सर म्हणले सतीश म्हणले की ईश म्हणजे ईश्वराचा अंश, ईश्वर म्हणजे माणसातच. लगेच जाऊन कुठतरी दगड धोंड्या तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे सगळं संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्याचा भावार्थ काय घ्यायचं हे तितकंच महत्वाचं आहे. जिथं सतीशराव असतात तिथलं कार्यक्रमाचं आयोजन अतिशय नेटकं असतं, वेळेचे बंधनं असतात आणि अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. निलंगा तालुका महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये विशेषतः एक उत्तम निवेदक, उत्तम वक्ते, लेखक, कवी अशा अनेक उभारी त्यांना लावता येतील असे सतीश खानेगावे सर. याचबरोबर ज्यांची शाळा पाहावी, शाळेत गेले की पुन्हा वापस येऊनही असं वाटतं. एकदा या शाळेची सहल म्हणजे चला मुलांनो सहल करूया भुतमुगळीच्या शाळेची. आपण माहित आहे चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. मी म्हणेन खर तर भुतमुगळी जे अजय मोरे सरांच्या शाळेची सहल करायला काही हरकत नाही. इतकं सुंदर वेगवेगळे उपक्रम, स्वच्छता आणि सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांच्या शाळेमध्ये राबवल्या जातात. ते आमचे मित्र मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय अजयजी मोरे सर, आमचे दुसरे मार्गदर्शक जाधव पीएस सर, सर्व शिक्षक विद्यार्थी आणि विशेषतः बरंदे सर इतकं जे आयटी मध्ये सगळीकडे फिरतात त्याचं कारण म्हणजे त्यांच्या पाठीशी असलेली सावित्रीबाई, दुसरी आधुनिक त्यांच्या अलका बरमदेताई, ह्या त्यांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या विशेष काळजी घेणाऱ्या आणि म्हणून त्यांची काळजी चांगली घेतल्यामुळे तर जाईल तिथं भाषण जोरात त्यांचं राहिलं. त्याच्यामुळं बरंदे अलकाताईला पुन्हा आणखी मदरसे सर आता 2 वर्षात राजीनामा द्यायला लावणार आहेत त्यांना आणि महाराष्ट्र फिरवायचा बरंदे सरला. मग ह्याच्यासाठी सुद्धा आता बरंदे ताईला खास बोलवण्याचाच उद्देश काय की आता तुमच्याकडचं सोडून आमच्याकडे दान द्या म्हणायचाच कार्यक्रम आहे. तर निश्चितपणे कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा बरंदे ताईंचे मनापासून मी कौतुक करतो आणि ज्या सावित्रीबाईच्या भूमिकेमध्ये खर तर या संस्थेमध्ये काम करत असताना आमच्या मदरसेताई रात्रंदिवस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यानंतरच असं हे मोठं स्वप्न युनिट उभं राहतं. त्या मदरसेताई आणि खानेगावेताई जरा मोबाईल बंद झाला की जीव खालीवरी त्यांचा होतो. कारण इतकं प्रेम सतीश हानेगावे सरावरती खर तर आमच्या हानेगावे ताईचं आम्हाला पाहायला मिळतं. ते बरेच परेशान होतात पण ते निश्चित कायम सुरक्षित असतील याची गॅरंटी आम्ही निलंगेकरांनी घेतलेली आहे. इतकंच सांगून मित्रांनो जास्त बोलणार नाही, फक्त 5 मिनिटांमध्ये जाधव सरांनी सांगितले आता 2020 आमची जिजाऊ सावित्रीच्या भूमिकेमध्ये सावित्र्या आता खर तर जिजाऊ सावित्रीच्या सगळ्या तुम्ही लेखी आहात. आज बरंदे सरांनी 2020 चालू केलं. मला जायचं होतं मित्रांनो पण गाडी निघून गेलेली आहे. आता मोरे सर गेल्याशिवाय नेल्याशिवाय मला जाता येईल. एकच सांगतो मित्रांनो, जगायला श्वास लागतो, चांगलं जगायला विश्वास लागतो. जगायला श्वास लागतो, चांगलं जगायला विश्वास लागतो. यशस्वी जीवन जगायला मात्र आत्मविश्वास लागतो आणि तो आत्मविश्वास मिळण्याचं केंद्र म्हणजे आपली शाळा आणि आपले मायबाप. आपल्याला हे विसरता येणार आई-वडील हे आपलं विद्यापीठ आहे आणि दुसरं विद्यापीठ म्हणजे आपली शाळा. जे विद्यापीठ ज्यांच्या हातून ज्यांच्या अहोरात्र ज्यांनी शेण माती गोटे सहन केले. सावित्रीबाईचा जन्म सांगितलं 3 जानेवारी 1817 जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव गावच्या खंडू देवसे पाटलाच्या घरी सावित्रीबाई जन्माला आली आणि अवघ्या 9 वर्षामध्ये 1840 ला त्यांचं
लग्न महात्मा ज्योतिबा फुले जे 13 वर्षाचे होते त्यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यावेळेला त्या काही शिकलेल्या नव्हत्या आणि लग्न झाल्याबरोबर 1840 ला लग्न झालं. 41 ला महात्मा फुले शिकवायला लागले. त्यांना शिकवायला लागल्यानंतर घरामध्ये आजीबाई एक महाविद्यापीठ राहतं, परंतु जे नको ते डोक्यामध्ये जे अनिष्ट अंधश्रद्धा रूढी परंपरा अहंकार अज्ञान सगळ्याच माणसाचा मोठा शत्रू आहे. असं म्हटलं जातं की दाना नसलेली कंस आणि विचार नसलेली माणसं सारखीच असतात. दाना नसलेली कंस आणि विचार नसलेली माणसं सारखीच असतात. याच पद्धतीचं त्या कालावधीमध्ये 18व्या शतकामध्ये वातावरण होतं. सगळे काय या रूढी परंपरेमध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये सगळे झाकाळून गेलेले होते. जेव्हा सावित्रीबाईला शिकवायचं म्हटल्याबरोबर सावित्रीबाई म्हणली मी शाळा शिकले अक्षर गिरवले तर तुमच्या ताटामध्ये आळ्या होतील. हे त्यावेळेला सांगितलं होतं. आज तुम्हाला सोपं वाटलं, शाळेत सहज निघालं. त्यावेळेला शाळेला जायचं सुद्धा बंधन होते. शाळा उघडणं तर फार मुश्किलीचं काम होतं. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले बघूया आपण चेक करूया. तर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी, विज्ञानाची परी वाढली, विज्ञानाची परी गेले चंद्रावरी गेली ना. कोण गेली? कल्पना एका तासाला 22,000 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या यानाचं तिनं प्रतिनिधित्व केलं. ती आपली आदर्श पाहिजे कल्पना चावला. आपण म्हणाले होतं आज ही एक ठिकाणी अडचण येतात. तुम्ही स्वयंपाक जर केला आणि शाळा शिकून स्वयंपाक केला तर नवऱ्याच्या ताटामध्ये आळ्या होतील. आणि शाळा शिकून चांगलं शिकायला लागला तर नवरा सुद्धा मरतो. असं म्हणल्यावर सांगितलं काय घाबरलं. त्यावेळेला ते 9-10 वर्षाची सावित्री घाबरली. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले आपण बघूया, फक्त अक्षर काढून बघू, डायरेक्ट शिकायचं नाही, मी बी मरणार नाही आणि आपण चेक करूया. आणि त्यांनी काय केलं, अक्षर घेऊन संध्याकाळी दाखवले. सकाळी स्वयंपाक झाला, आल्या काही झाल्याच म्हणजे आपल्याकडे अंधश्रद्धा ही मित्रांनो. आणि त्यांचा हा प्रवास चालू झाला आणि हा प्रवास होताना त्यांच्यावरती जे थॉमसला एक पुस्तक वाचलं होतं त्याचा प्रभाव वगैरे होता. आणि 1 जानेवारी 1848 ला काय झाली पहिली शाळा आपल्याला माहित आहे. याच्या अगोदर सुद्धा 1820 ला बंगालमध्ये शाळा काढण्याचा उपक्रम एका मिशनरीने केला होता. तो हाणून पाडला इतिहासात नाही. पुन्हा 1830 ला मुंबईला म्हणजे कलेक्टरच्या पत्नीने तो प्रयत्न केला होता. तोही हाणून पाडला. 31 ला काढलं. लोकांनी शाळेतच काढलं रे मुलींना. पण 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये जी या दोघांनी मिळून केली. आणि पहिल्या शाळेमध्ये माहिती आहे 4 मुली ब्राह्मणाच्या, 1 मराठा आणि 1 धनगर अशा 6 मुली पहिल्या शाळेत आल्या. आज तुम्ही जे येऊन बसलेले आहात केवळ सावित्रीबाईच्या कृपेनं आज मी सगळ्या मुली आज अंगणवाडी ते कलेक्टर पर्यंत, मुख्य सचिवापर्यंत, महाराष्ट्राच्या मंत्रालयामधल्या, दिल्लीमधल्या संस्थेपर्यंत सगळ्या मुली सुपर क्लास अधिकारी झाल्या. कुठून अंगणवाडी ते सुपर क्लास सचिवापर्यंत कलेक्टर मुली गेल्या. आज मुली सायकल चालवण्यापासून विमान चालवण्यापर्यंत, हेलिकॉप्टर चालवण्यापर्यंत मुली गेल्या. आज मुली महिला ग्रामपंचायत सदस्य, देशाची पंतप्रधानी झाली पाहिली, राष्ट्रपती प्रतिभाताई पाहिली आणि आताच्या मुर्मू सुद्धा आपण राष्ट्रपती पदापर्यंत गेलेल्या पाहिल्या. म्हणजे महिला एकेकाळी अनेक महिलांना अबला समजलं जायचं, पण या महिला अबला नाहीत. त्यांना जर संधी मिळाली तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्या अरेच राहू शकतात. अबला नाही तर त्या पुरुषाचा तबला वाजवू शकतात. आहे फक्त ते ओळखलं पाहिजे. तुम्हाला शाळेत आल्यावर तुम्ही चांगलं सुद्धा वागलं पाहिजे. कसं आहे, तू जमीन पैदा कर, तू आसमान पैदा कर. तू जमीन पैदा कर, तू
में विश्वास पैदा कर, सब कुछ मिल जाएगा. इस दुनिया में नामुमकिन ऐसी कोई बात नहीं. आणि म्हणून कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी. कोशिश करायला पाहिजे. सावित्रीबाईला शिकवायला सावित्रीबाई स्वतः शिकल्या. महात्मा फुले शिकवलं. तुला एका नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी खास प्रशिक्षण घेतलं. त्यावेळेला अहमदनगरला जाऊन जे आता डीएड आहे त्यावेळेला अहमदनगरला अध्यापन करण्याचं प्रशिक्षण मिळायचं. त्यावेळेला हे शिकत असताना पुन्हा घरामध्ये सांगितले की जर तुम्हाला समाजसेवा करायची असेल, शाळा करायची असेल तर घर सोडावं लागतं. 1849 ला घर सोडावं लागतं. स्वतःच्या घरातून गोविंदरावनी त्याच्या नातेवाईकांना बाहेर काढलं. घर सोडावं लागलं. उस्मान शेख नावाच्या मुस्लिम मित्राकडे जाऊन पुन्हा त्यांचं शिक्षण चालू झालं. शाळा चालू झाली. आणि हा प्रवास होत असताना त्याच्यासोबत म्हणून तो मान मिळाला. पहिल्या मुख्याध्यापिका होण्याचा मान, पहिल्या शिक्षक होण्याचा मान आणि पहिल्या मराठीतील कवी सुद्धा ज्यांनी काव्य फुले नावाचं एक काव्य लिहिलं जाधवसर आणि दुसरं 52 कशी सुबोध रत्नाकर नावाचं एक काव्य त्यांनी म्हणजे मराठी मधली सुद्धा ती पहिली कवयित्री म्हणून घेण्याचा मान सुद्धा त्याला सावित्रीबाईला मिळाला. जया आणि मोठेपण तया यातना कठीण. एकच प्रसंग सांगणार आहे. सगळं सांगायचं म्हणलं तर पुन्हा हानेगरे जर घंटी वाजवतील तर एक 2 मिनिटांमध्ये मुलींनो तुम्हाला संधी मिळालेली आहे. मुलांनो तुम्हालाही संधी मिळाली असेल. एक बारीक मऊ तोंड करून बसू नका. बरेच अडचणी झाले. आता इथं सगळं भरले. मुलींची 25-30% हे अल्पसंख्याकामध्ये आलो तुम्ही भेटायला. आज शिकत असताना तुम्हाला भाषा शिकावं लागतं. सावित्रीबाई का शिकल्या? एक कविता आहे. असे जावे आव्हानाचे देऊन नजरेमध्ये नजर ठेवून आयुष्याला आणि हे करत असताना सावित्रीबाई जेव्हा त्यांचं मुलींना शिकवत जात होत्या त्यावेळेला मात्र एकाने काय केलं त्यावेळेला सनातनी होते त्याला धर्म वाटायचं. शाळा शिकली की मुलगी बिघडते, बिघडते, वातावरण सगळा धर्म बुडतो, सगळा वाया जातो. अशा पद्धतीच्या त्याच्या अंदाज होता. आणि मग असताना सावित्रीबाईच्या पाठीमागे एक ज्याला डाकू म्हणतो की आपण त्याला एका लोकांनी पैसे दिले आणि आडव आणि आडव ठेवून कर असं सांगितलं. आणि सावित्रीबाई जेव्हा निघाल्या त्यावेळेला निघत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यावर कोणी दगड मारायचे, कोणी शेण मारायचे, कोणी चिखल मारायचे. सावित्रीबाई सोबत जाऊन एक साडी घेऊन जायच्या आणि मग गेल्यानंतर साडी बदलायच्या आणि मुलींना शिकवले तर पुन्हा ती जे छान झालेली साडी ती घेऊन यायच्या. पुन्हा साडी कशासाठी हे सगळं तुमच्यासाठी केलं म्हणून आज मी स्वाभिमानानं या शाळेमध्ये तुम्ही शिकायला बसला. आणि मग जात असताना एक निघाला जाताना एक चांडाळी हे बदमाश तू आता धर्म उडवायला निघालीस, आमच्या लिखीवाली पाठवला निघालीस असा तो शिवाय देते तिच्या पाठीमागे जात होता. सावित्रीबाईला कामच आला की कुणीतरी पाठवतात असेल. शिवाय ऐकू लागल्या. मनाची तयारी केली. सुरुवातीला घाबरली, थोडं बाबरली, पण पुन्हा मनाची तयारी केली आणि जिथून जात होते ते बाकीचे हसत होते, हास्य देत होता आणि बाकीचे हसत होते. सावित्रीबाई मात्र मनात एक घट्ट त्यांनी विचार केला. तिने जिजाऊला समोर आणला असेल, छत्रपती शिवाला डोळ्यात आपल्या ह्याला शिवाला समोर आणला असेल आणि ती एक ओळखी पूर्ण ताकद जवळ पूर्ण असं अंगामध्ये तिच्या एक शहारे तिच्या अंगावरती शहारे येत होते की तिला आता घाबरलेली होती. परंतु मनातून ती मजबूत सुद्धा होती. ती मजबूत झाली की हा येऊन तिच्या पाठीवरती त्या खांद्यावर हात टाकणार. जितक्या सावित्री बावला झाली आणि कानाखाली असा आवाज काढला तिची कांटोळी बसाव, तिचे कान फाटले. इतका मोठा आवाज कानाखाली काढला आणि मग तो जागेवरती पोहोचला की ताकद तुमच्यामध्ये राहिली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. ही सावित्री घडली. मांजरा आडवली की सावित्री गेली मागे. वाऱ्या जवळ
घालून हात मोजिती दात बाळाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात झाली आमची पाच चालू पाने आमच्या इतिहासाची मुरारबाजी म्हणती त्यांना सदा वेगळे शिरकोनी नुसते धडकी लढले पुरुष काय पण स्त्रियांनी लढल्या अमरताची त्यांची पाच चालू पाने आमच्या इतिहासाची म्हणून इतिहासाची पानं आम्हाला जाता आली पाहिजे. मावळे तसे होते आता ते मावळे मात्र काय एक बळीशोभाची पूर्वी फाडायचं मंत्री गोल नाही मला आणि बरं सरांनी शेरो शायऱ्या म्हटल्यानंतर मला कसं थांबावं लागेल तर आजचे कॉलेजची मुलं वगैरे ते विचार केली ते गलियों को काय आदर्श जोडप आहे. त्याचं कारण महात्मा फुलेंना 20-22 वर्ष लग्न झाल्यानंतरही मूलबाळ होत नव्हतं. त्यावेळेला घरचे सगुणाबाई क्षीरसागर ती शिक्षिका होती, फातिमा शेख ती शिक्षिका होती, त्यांच्या सोबत काम करणारे. पण घरातले सगळे नाते वगैरे एकत्र झाले, दुसरं लग्न करायचं महात्मा फुलेंचं असं ठरवलं आणि महात्मा फुलेंचं दुसरं लग्न चालू विचार चालवला. बैठक बोलवली गेली, महात्मा फुले ऐकत नाहीत असं वाटत होतं आणि त्यांना एकत्र जेव्हा बैठक बसली गेली, सगळे वडील आई सर्व परिवार बसला आणि ज्योतिबा तुझं आता लग्न करावं लागेल. त्यावेळेला तो महात्मा वगैरे झालेला नव्हता. महात्मा शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात कसं आहे, जिवंतपणी दगड धोंड मेले की पुन्हा त्याची पूजा असा कार्यक्रम आहे. आणि म्हणून जेव्हा थांबवलं गेलं त्यांना आणि विचारलं गेलं की मूलबाळ होत नाही, ते म्हणला मूलबाळ होत नाही तर मग काय करावं, तू दुसरं लग्न कर. सावित्री सुद्धा आता तयार झालेली आहे, सावित्रीची संमती आहे. त्यावेळेला महात्मा फुले म्हणाले सावित्रीबाईची संमती असेल काही हरकत नाही. सावित्रीबाई म्हणाली की तुम्हाला जे दुसऱ्या बाईपासून लग्न केल्यानंतर जे मूलबाळ होईल त्याचा मी सांभाळ करेन, पण माझी काही अडचण नाही. महात्मा फुले म्हणाले दोष माझ्यात असला तर दोष दोघांनी असू शकतो ना, पण हे जी तुझी मान्यता आहे, परंतु माझं म्हणणं असं आहे. म्हणजे सध्या चालू काय होतं, सावित्रीबाईला सवत आणली. सवत म्हणजे दुसरी बायको सवत आणली. महात्मा फुले म्हणाले सावित्रीचं लग्न करूया, सावित्रीला जर मूल झालं तर मी सुद्धा त्याचा सांभाळ करेन, मी सवत आणणार नाही, मी सौतोबा आणायला तयार आहे. आजच्या जगात सुद्धा बरं देते, आजच्या जगात सुद्धा आम्ही पुरुष मंडळी थोडं कुठंतरी इकडं घंटाभर बाई घरी यायला उशीर झाला तर इकडं खायचं एअरपोर्ट होतोय. तर त्या कालावधीमध्ये 18व्या शतकामध्ये पत्नीचं दुसरं लग्न करण्याची मानसिक तयारी किती जबरदस्त तयारी असावं लागेल. महात्मा होत नसतात आणि म्हणून त्यांचे भरपूर झालं. त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना फार त्रास झाला. तर ताराबाई महाराणी ताराबाईवर छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा सावित्रीबाईने लिहिलेलं आहे. फक्त महात्मा ज्योतिबांचा आपला पोवाड्याचा उल्लेख माहित आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये त्या मुलीनं सांगितल्याप्रमाणे त्यांचा मुलगा एक यशवंत नावाचा मुलगा होता, त्या यशवंताला त्यांनी दत्तक घेतलं होतं. हा दत्तक पुत्र कुणाचा होता तर काशीबाई नावाची जी ब्राह्मण
विधवा त्या विधवेपासून झालेला होता, कारण विधवा त्यावेळेला लग्नाचं वय फार गॅप असायचा. 10 वर्षाची मुलगी असली की 30 वर्षाचा मुलगा असायचा, 20-20 वर्षाचा 30-30 वर्षाचा गॅप होता. विधवांचं प्रमाण जास्त होतं. त्यावेळेला आपण पाट्या लावतो सगळीकडे वेगवेगळ्या, पण त्यांच्या घरावरती एक पाटी लावलेली होती महात्मा फुलेंनी की येथे बाळातपण जे विधवा महिला ज्या असतील त्या गरोदर कुणीतरी आपल्या जवळच्यानीच कुणीतरी त्यांच्यावर अतिप्रसंग करून त्यांचा गैरफायदा घेतलेला असायचा आणि त्यांचे बाळातपण एक तर त्या मुली आत्महत्या करायच्या किंवा त्या बालहत्या व्हायच्या, तर त्यांचं सुरक्षितपणे बाळातपण केलं जाईल आणि बाळ आणि बाळांकीन दोन्ही सुखरूप राहतील, त्यांचे नाव सुद्धा सांगितले जाणार नाहीत. हे त्या कालावधीमध्ये त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं होतं. 100 विधवा महिलांचे बाळातपण सावित्रीबाईने केलेले होते आणि म्हणून त्यांचा फार मोठा त्याग आहे. या यशवंताला दक्षिण आफ्रिकेमध्ये होता जेव्हा प्लेगची साथ चालू झाली 1877 ला सगळ्यात मोठा दुष्काळ, त्यावेळेला 52 ठिकाणी अन्नछत्र महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी उभे केले होते. ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या पतीबरोबर सावलीसारखं या सावित्रीबाई सोबत महात्मा फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असायच्या. असा एक त्यांचा मोठा कालावधी होत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये जाधव सर म्हटल्याप्रमाणे की त्या सगळ्या प्लेगच्या रुग्णांची श्रीमंताची सोय होत होती, पण तुझे दीन दलित गोर गरीब आहेत अनाथ आहेत त्यांच्याकडे कुणी त्यावेळेला 13 लाख लोक या प्लेगने मेले होते. 1 कोटीला लागण झालेली होती. हे त्यावेळेचे आकडेवारी आहेत मित्रांनो. आणि ह्या सगळ्यांना जपण्याचं काम हडपसरला मोठा दवाखाना त्यांनी त्या म्हणजे त्यावेळेचा तंबू टाकून त्यांनी उपचार चालू केले. यशवंताला बोलवलं गेलं. यशवंत आला दक्षिण आफ्रिकेतून, त्या ब्रिटिशांच्या फौजेमध्ये तो तिकडे डॉक्टर म्हणून काम करत होता. इथं आला, त्यानं सांगितलं प्लेग फार भयानक आहे, जसा कोरोना होता तसं त्यावेळेला सांगितलं. त्यावेळेला सावित्री म्हणाली तुझे वडील जिवंत असते तर हे सांगितले असते, तुझ्यावर नाराज झाले असते. तेव्हा तो आणि सावित्रीबाई दोघं सेवा करता करता सावित्रीबाई खरं तर लागण झाली. पांडुरंग बाबाराव गायकवाड नावाचा एका दलित महार वस्तीतल्या मुलाला पाठीवरती 10-11 किलोमीटर घेऊन जाण्यामध्ये त्यांना लागण झाली आणि सावित्रीबाईचा या प्लेग मध्ये शेवट झाला. आणि पुन्हा 1907 ला पुन्हा एकदा प्लेगची साथ झाली आणि पुन्हा त्याच्यामध्ये यशवंत ज्याला डॉक्टर बनवलेलं होतं, हा डॉक्टर सेवा करता करता पुन्हा यशवंत वारला गेला. पण त्याच्यानंतर यशवंताची बायको लक्ष्मी उर्फ राधिका नावाची होती. त्या राधिकेची इतके हाल झाले नंतर की अक्षरशः शेवटच्या टप्प्यामध्ये तिला महात्मा फुले आणि सावित्रीबाईचं जे केलेलं साहित्य विकून गुजराण करावी लागली, तरी परंतु भागलं नाही. शेवटी ते अन्ना पाण्याविना ती मरण पावली आणि ती गेल्यानंतर सुद्धा अक्षरशः महानगरपालिकेने त्यांचा अंत्यविधी केला. हे खरतर म्हणजे दयांगी मोठेपणाचा यातना कठीण म्हणतो. लोक जिवंतपणी चांगलं काम करणाऱ्याला त्रास देतात आणि मेल्यानंतर मात्र त्याच्या पूजा अर्चा करत बसतात. तर हे होण्यापेक्षा वेळीच माणसामध्ये ईश्वर शोधावा आणि चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी भविष्यामध्ये तुम्ही उभं राहिलं पाहिजे. जाता जाता 1 मिनिटामध्ये मी मदरसे सरांचं मनापासून खरं तर अतिशय सुंदर शाळा, सुंदर मुलं, सगळं काही ओके मध्ये दिसतंय आपल्याकडे. तर मुलांना सुद्धा या शुभेच्छा देईन. चांद से अच्छी हो आपकी मुस्कान, चांद से अच्छी हो आपकी मुस्कान, तारों से भी ऊंची हो आपकी उड़ान, आपको मिलने के लिए भले मदरसे सर आए या जाधव सर आए, तुम्ही इतके मोठे व्हा कि चांद से अच्छी हो आपकी मुस्कान, तारों से भी ऊंची हो आपकी उड़ान, आपको मिलने के लिए लेना पड़े अपॉइंटमेंट, ऐसी हो आपकी पहचान, ऐसी हो आपकी पहचान. या ठिकाणी थांबतो. वेळ झाल्याबद्दल आयोजकांनी माफ करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधी वेळ निघते नाही कारण झालं सर. अत्यंत सुरेख आणि अभ्यासूपूर्ण अभ्यासाच्या सहाय्यानं तुम्ही आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सुद्धा सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय सुंदर अशा पद्धतीचा होता. जास्त वेळ न घेता परत या ठिकाणी आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याचा वेळ सतीश ठाणेगावे सर कोणत्याही
ज्या हातानं तुझं वाटतात त्या हाताना सुगंध दरवळत राहतो. तुमच्या हाताचा आणि मातीचा सुगंध सर्वांना दरवळतच राहावं अशा पद्धतीच्या आमच्या शुभेच्छा. जगाच्या इतिहासातील सर्वात महान स्त्री जर कोण असेल तर ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहे. तिच्या जीवन कार्याला विनम्रपणे अभिवादन करतो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याला विनम्रपणे अभिवादन करतो. विचार मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या समोरील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी, नियोजित वेळेतला कार्यक्रम थोड्याशा वेळानं सुरू झाला आणि कार्यक्रमाची दिशा बदलली, काही गर्दी झाली. आता कार्यक्रम शिस्तीमध्ये सुरू आहे. आपल्या सर्वांच्या समोर आदरणीय एम जाधव सर या ठिकाणी अत्यंत सुंदर व्याख्यान घेऊन गेले. त्यांचं हृदयापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. ते म्हणाले की नेहमी मदरसे सरांच्या पाठीमागं जाधवताई असतात. जाधव सर तर असतातच असतात. प्रताप जाधवताई त्यांच्या पाठीमागं असतात. ते म्हणाले पण मी पाहिलेल्या जाधवताई वेगळ्या आहेत. ते नेहमी पाठीमागे राहत नाही. अनेकदा त्या पुढे राहून काम करतानाच्या जाधवताई मी पाहिलेले आहे. त्याबद्दल जाधवताईचं टाळ्यावरून करत त्या कुटुंबातील पुरुषाच्या बरोबरीने वेळप्रसंगी पुरुषाच्या पुढे जाऊन काम ते घर प्रगतीकडे वाटचाल करतं. दुसरं वाक्य खूप छान बोललं एम जाधव सरांनी. एवढा उत्साह, एवढा हुरूप जे काही दिव्य भरभरे सरांना येतो तो त्यांच्या मॅडममुळे येतो असं ते म्हणाले. ते खरं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिल्या आमच्यासारख्या व्यक्तींना खूप बरं वाटतं, आनंद वाटतो. चांगली माणसं समाजाच्या समोर जर नाही आली तर चुकीची माणसं समाजाच्या समोर येतात, बाजार मांडतात आणि आपला धंदा चालवतात. आणि म्हणून पोस्टर्स लावताना, बॅनर्स लावताना, पत्रकं लावत असताना चांगल्या गोष्टी समोर आल्या पाहिजे. चांगली माणसं जेव्हा लाजरी बुजरी बनतात, पाठीमागे राहायला सुरुवात करतात, लढायला सुरुवात करतात आणि मागे थांबून काम करायला सुरुवात करतात, तेव्हा समाजामध्ये खलनायक जन्माला येत असतात. ते खलनायक येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आज आदरणीय अलका मॅडम या ठिकाणी आपल्या पतीचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांना आज त्याच्या कार्याबद्दल या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव पाटील विद्यालय हलगर आणि डी आर शावराज यांच्या वतीनं त्यांना आदर्श गुरुजन पुरस्कार देण्यात आले. त्यांचं पूर्वीचं काम, आता चालू असलेलं काम आणि पुढचं काम अजून अधिक चांगलं करतील ही भावना मनामध्ये ठेवून आमचे महासचिव आदरणीय बालाजी जाधव सर नेहमी आम्हाला प्रेरणा देत असतात आणि हा पुरस्कार त्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. मग ती वेळ संध्याकाळची असो, ती वेळ रात्रीची 12ची असो, ती वेळ पहाटेची असो, मावळ्यांनी सरदारांनी तयार असलं पाहिजे. आता आपण बरंच सरदारापर्यंत आलात कोटेशनच्या माध्यमातून. ही आपली सरदार आहे. सरदाराची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे आणि आपल्याकडे जास्त काळजी अलकाताई घेणार आहे. तिसरं वाक्य बोलताना त्यांचं असं होतं की हनेगावी मॅडमचं हनेगा सरांवरती खूप प्रेम आहे, जीव खालीवरी होतो, पण अनंत वेळा आमचाही जीव खालीवरी झालाय. त्याच्याबद्दल बोलला असताना आमच्या यात्रा धन्य झाले असते. ते बरोबर त्याचं माहिती आहे जीव किती खालीवरी होतो. तर अत्यंत सुंदर वातावरणामध्ये कार्यक्रम होतोय आणि अजय बोरे सर छाताळावरती घेऊन आव्हान अंतर वगैरे चाललं होतं. बायको समोर असलं की ते हिंमत येते. तुमची बायको नसताना एवढी हिंमत येते कशी, याची आम्हाला कमाल वाटते. जर तुमच्या समोर तुमची बायको जर असेल तर तुम्ही 30 दिवसाचा सत्ता करू शकता, 30 दिवस तुम्ही अखंडपणे बोलू शकता. एवढी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टीच्या वातावरणामध्ये मूळ विषय मित्रांनो खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत यासाठी आहे. आता मी शिस्तीमध्ये बसले. हा कार्यक्रम सगळा लाईव्ह चालेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगामध्ये सुद्धा मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक हा कार्यक्रम पाहू शकतात. आणि म्हणून डॉक्टर शिवाजीराव विद्यालय हलगरचे जे विद्यार्थी आहेत, इथले शिक्षक आहेत, शिस्त जी आहे त्या माध्यमातून लोकांच्या समोर चालले. आता जो मूळ विषय, तो विषय असा आहे जिजाऊ सावित्री जन्मोत्सव. त्या अनुषंगाने आजचा विषय पुढे जातो. माझ्यावरती जबाबदारी आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्यावरती बोलण्याची आणि दादासाहेबांवरती जबाबदारी होती सावित्रीबाई फुलेवर बोलण्याची. तो विषय पूर्ण झालेला आहे. आता मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतो. मी छोटी छोटी प्रश्न विचारले मुलांना बोलेन. आपल्याला आपल्या मातीतल्या माणसांचा इतिहास माहिती असायला पाहिजे की नाही? सगळ्यांचं एकमत आहे? ठीक आहे. आपल्याला आपल्या मातीतला इतिहास खरा माहिती पाहिजे का खोटा इतिहास माहिती पाहिजे? खरा इतिहास माहिती पाहिजे. मग आजपर्यंत आपल्याला खरा इतिहास का सांगितला गेला नाही? खोटा इतिहास का सांगितला गेला? थोडा बहुत खरा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आला. एक प्रसंग
जे कधी कुणाला माहिती नाही ते सांगतो, आणि कुठला कीर्तनकार, कुठला प्रवचनकार, कुठला व्याख्याता हे उदाहरण का देत नाही त्याचं दुःख आम्हाला वाटतं. आणि म्हणून विद्रोह समाजामध्ये जर खरं तर कोणी केला असेल तर राष्ट्रमाता जिजाऊचा विद्रोह केला. सत्यासाठी, धर्मासाठी, माणसासाठी, उत्थानासाठी, मानवतेसाठीचा विद्रोह. एकच उदाहरण जे कधीच कोणाला माहिती नाही. प्रतापगडावरती देवीच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना होत होती. दगड पुढे पात्रुट काम करत होते आणि समोरून एक पात्रूट चालला होता. त्या ठिकाणचा विश्वनाथ भट नावाचा माणूस तो काय म्हणाला, अरे आम्हाला दूर हो, तुझी सावली मूर्तीची पडू दे नकोस, मूर्ती वाटे, मंदिर दुभंगे, चांदळा दूर, आम्ही सोहळ्यात आहोत, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. हे सगळं चालू असताना तो कोण होता, त्या सगळ्याची रचना करणारे अभियंता ज्याला म्हटलं गेलं शिवाजी महाराजांच्या काळातले, त्यांचं नाव आहे हिरोजी इंदोरकर. तिथं कोण होतं, शिवाजी महाराज चाललेले. प्रसंग असा आहे, ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजला कळली तेव्हा ते समोर गेले आणि त्या विश्वनाथ भटाला म्हणाले, अरे मूर्ती कोण घडवली? ते म्हणाले पात्रुटाने घडवली. मग मूर्ती घडवणारा श्रेष्ठ की घडवलेली आयती मूर्ती बसवणारा श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? तुम्हाला प्रश्न विचारणार, सोडून द्यायचं. मूर्ती घडवणारा भाकर करणारी आई श्रेष्ठ आहे का भाकर आयता खाणारा श्रेष्ठ आहे? ते पाठीमागे कष्ट आहेत ना, काम आहे ना. शिवाजी महाराज विचारलं, मूर्ती कोण घडवली? त्या पात्रुटाने घडवली. मग बसवते कोण? तो म्हटला ब्राह्मण बसवतो. ब्राह्मण बघितलं, तो ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मला, बाकी सगळे शब्द आहे. मग काय झालं, शिवाजी महाराज नाही, आपला हा इतिहास बदलावा लागला. आणि म्हणून प्रतापगडाच्या किल्ल्यावरची देवीची मूर्ती कुणाच्या हस्ते बसवलेली आहे? त्या पात्रुडाच्या हस्ते बसवलेला आहे. हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुला इतिहास आहे. भारताच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर जाती अंताचा लढा नव्या मातीमध्ये कोणी उभा केला असेल तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीने हा विचार केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शूद्राच्या हस्ते त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना घडवून आणली. समतेचा लढा, समतेचं मूल्य त्या जगल्या, समतेचं मूल्य रुजवल्या आणि समतेचं राज्य या मातीमध्ये निर्माण केलं. आणि म्हणून आपल्याला राजमाता जिजाऊचा जाज्वल इतिहास समजून घ्यायचा. एक उदाहरण मी सगळ्यांच्या समोर, मूर्ती कोण बसवलं पाहिजे? बसवते कोण आमच्या व्यवस्थेमध्ये? आजपर्यंतच्या महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळला कोणीच देवीची मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा कुठल्याच शूद्राच्या हस्ते करून गेला नाही. हा अलौकिक इतिहास आहे. हा इतिहास आमच्या नव्या पिढीला, या तरुणांना, या मुलांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. एक उदाहरण देतो. जास्त बोलणारे विषय खूप मोठे, वेळेचे बंधनं टाकलेली जाणार लोकांमध्ये सरांनी, परंतु ते वेळेचे बंधनं पाहून आपल्या 2-3 गोष्टी घेणार. फक्त मी शब्दावर बोलणार. आजचं व्याख्यान शब्दावर आहे. तीनच शब्द आहेत. एक शिवाजी, एक शिवराय आणि एक जिजाऊ. जिजाऊ शब्द समजून घ्या. सगळा इतिहास जिजाऊच्या शब्दामध्ये येऊन जातो. 3 अक्षर आहेत, जी जा ऊ. जी शब्दाचा अर्थ काय? ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने आम्हा तुम्हाला, शिवबाला, संभाजीला, मावळ्यांना जगण्याचा उपदेश दिला, जीवन शिकवलं. पहिलं मूल्य जिजाऊ शब्दाचा पहिला अर्थ जीवन शिकवलं. दुसरा अर्थ काय? जिंकायला शिकवलं. हारलेला इतिहास जमा होत असतो, जिंकलेला इतिहासच जगाच्या समोर जात असतो. आणि म्हणून बाळा शिवबा, तुला जिंकलं पाहिजे, तुला अभ्यासाला भागलंच पाहिजे, तुला जिंकलंच पाहिजे. जिंकण्यासाठी जीवन आहे. जीवनाचा उद्देश जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही. हे फक्त राष्ट्रमाता जिजाऊ ओळखलं होतं. आणि जी शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे जिद्द. एखादं स्वप्न आपण बघितलंय ते पूर्ण झाल्याशिवाय समाधान मानायचं नाही, हार मानायची नाही, जिंकायचं म्हणजे जिंकायचं. जिजाऊ शब्दामध्ये कुठले मूल्य येतात? जीवनाचा उद्देश दिला, जिद्द ठेवली शेवटपर्यंत, जन्मापासून शेवटपर्यंत. अनेकदा मरण आलं पण जिजाऊ मेल्या नाही. इच्छाशक्तीनं स्वतःला तग धरून ठेवल्या आणि राज्याभिषेक झाल्यानंतर मग पाचडला खाली त्यांनी आपला देह त्याग केला. शेवटपर्यंत जिद्द होती. जीवनाचा उद्देश दिला, जिद्द शिकवली, जिंकायला शिकवलं. दुसरं अक्षर काय आहे? जाज्वल देशाभिमान. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलाच्या मनामध्ये रुजवला. मुलांनी मावळ्यामध्ये रुजवला, मावळ्यांनी समाजामध्ये रुजवला. आणि या मातीमध्ये मन मस्तक मनगट असं स्वराज्य स्वप्न सुरू झालं.
ज्या म्हणजे जाज्वल भक्ती. कोणती जाज्वल भक्ती? प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. जो व्यक्ती ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. जे कुटुंब ज्या समाजात राहतं त्या समाजाचा त्या गावाचा विकास झाला पाहिजे. आणि पर्यायानं मानवतेला पण काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून हा जाज्वल राष्ट्रभक्तीचा, सामाजिक बांधिलकीचा विचार राष्ट्रमाता जिजाऊने शिवबाच्या मनामध्ये बिंबवला, रुजवला, संभाजीच्या मनामध्ये बिंबवला, रुजवला. आणि म्हणून कोणतं मूल्य महत्वाचं आहे? जाज्वल देशभक्तीचं, राष्ट्रभक्तीचं नाव आहे जिजाऊ. त्याच्या शब्दाचा दुसरा अर्थ काय? जागृती घडून आणली. खूप मोठा इतिहास आहे जागृतीचा. एवढा मोठा इतिहास कुणाचाच नाही भारताच्या इतिहासामध्ये एवढी मोठी जागृती घडून आली. कोणती जागृती घडून आणली? एक उदाहरण 1630 ची घटना आहे आणि संपूर्ण इतिहासाला कलाटे देणारी घटना आहे. खंडागळेचा हत्ती प्रकरण आहे. कूटनीतीनं आदिलशहा निजामाने काहीतरी कूटनीती करून 2 घराण्यामध्ये भांडण लागली. भोसले घराणे आणि जाधव घराण्यामध्ये हत्ती मारला गेला आणि 2 परिवारामध्ये काय झालं? युद्धाला सुरुवात झाली, मारामारीला सुरुवात झाली. गंमत कशी आहे बघा. जिजाऊच्या वडिलांचं नाव काय? अरे सैराट म्हटलं परश्या, माहितीये का? सैराट मध्ये परश्या माहितीये का? माहितीये. सैराट मध्ये कोण होता अजून? परश्याची प्रियशी आरची. हे माहिती असलं पाहिजे मला. सांगा जिजाऊच्या वडिलांचं नाव काय होतं? आदरणीय पी.एस. जाधव सर. सगळ्यांना जिजाऊची जीवनचरित्र आजची आज घेऊन टाकायला पाहिजे. वाचायला शिकवायला सांगितलं पाहिजे. वाचून घ्या. कोण सांगेल? एक तर विद्यार्थी हे हा इतिहास चांगला नाही. एक तरी आपल्या शाळेची इज्जत राखली पाहिजे. मी पहिला अक्षर सांगतो ल, दुसरा अक्षर सांगतो ख. आता पुढचं मी काही सांगत नाही. लघुजीराव जाधव. शाबास, टाळ्या वाजवा. लघुजीराव जाधव. जिजाऊच्या आईचं नाव काय? असं नाही व्हायला पाहिजे. म्हाळसाई. घटना कधीची आहे? 1630 ची घटना आहे. 2 घराण्यामध्ये भांडण सुरू झालं. जाधव घराणे, भोसले घराणे. आणि जिजाऊचे जे धीर होते संभाजी भोसले, 2-3 संभाजी भोसले त्याच्यामध्ये होऊन गेले. संभाजी भोसले त्यांनी काय केलं? जिजाऊचा भाऊ दत्ताजीराव म्हणजे लखुजीराव जाधवांचा मुलगा, त्यांची हत्या केली. त्या रागाचा बदला धरून लखुजीराव जाधवांनी संभाजीला ठार केलं आणि शहाजीराजाला जखमी केलं आणि 2 घराण्यामध्ये मोठा युद्ध सुरू झालं. ही घटना कोणी अनुभवली? जिजाऊने अनुभवली. त्यावेळेस राजमाता जिजाऊचं वय किती होतं? जन्मतारीख काय? जिजाऊची जन्मतारीख काय आहे? 12 जानेवारी 1598. त्यावेळेस वय किती होतं? 22 वर्षाचं वय होतं. हे सगळं पाहिजे तिला कळालं की मराठा समाजातली माणसं, बहुजन समाजातली माणसं आपसात लढतात. कुटुंबातले भांडणे, घरातले भांडणे, जमिनीचे भांडणे, उमरण्याचे भांडणे, बंदराचे भांडणे आणि आमच्या सगळ्या पिढ्या लढता लढता मेल्या आणि एकमेकाचे शत्रू झाले. त्याच्यामुळे या मातीमध्ये आपलं स्वराज्य निर्माण झालं नाही. आपल्याला आपलं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर काय करावं लागेल? आपली घराणी एक करावं लागते, आपली माणसं एक करावं लागते आणि सगळा माणूस संघटित झाल्यानंतर आपण स्वराज्य निर्माण करू शकतो. कोणती जागृती घडवून आणली? ज्या शब्दाचा अर्थ काय? जाज्वल देशभक्ती. ज्या शब्दाचा अर्थ काय? जागृती घडवून आणली. घराण्यात वैर संपला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केला. माणसाचा वैर संपला पाहिजे, मराठ्याचा वैर संपला पाहिजे, बहुजनाचा वैर संपला पाहिजे आणि म्हणून त्यांनी संघटना बांधली. अत्यंत सुंदर संघटन निर्माण करण्याचं काम ताड्या वस्तीवरती जाऊन राष्ट्रमाता जिजाऊने केलेलं आहे. एवढंच पुरेसं. बाकीच्यानंतर ज्या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो. जाज्वल देशभक्ती, जागृती घडून आणली आणि सतत जागे राहा मराठ्यानो. रात्र वैरेची आहे. बेसवत जेव्हा जेव्हा व्हाल तेव्हा तेव्हा तुमचा निपात होईल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जागे राहा तेव्हा तेव्हा तुम्ही नवा इतिहास निर्माण करा. हा विशाल राष्ट्रमाता जिजाऊने कुणाला दिला? शोभाला दिला, पावल्याला दिला, आम्हाला तुम्हाला हा संदेश दिला. 2 अक्षर संपले. 3रे अक्षर जिजाऊ. खूप शब्द. जिजाऊ कशा होत्या? उदारतत्वादी होत्या. जिजाऊ कशा होत्या? उदारतत्वादी होत्या. जिजाऊचं ध्येय कसं होतं? उदात्त ध्येय होतं. हिंदवी स्वराज्य जिथं कुठंच कसली पार्श्वभूमी नाही अशा मातीमध्ये. का? एकीकडे मुघलशाही, एकीकडे निजामशाही, एकीकडे आदिलशाही, एकीकडे कुतुबशाही, एकीकडे डच, पोर्तुगीज, स्पॅनिश, तुर्की, इराणी ही सगळी माणसं होती अवतीभोवती. अशा परिस्थितीमध्ये हे स्वराज्य निर्माण केले गेले. ही साधी गोष्ट नाही.
कुठलीच कसली पार्श्वभूमी नसताना. आणि म्हणून आपल्या भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रमाता जिजाऊला स्वराज्य संकल्पिका म्हणतात. शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात. माहिती असलं पाहिजे तुम्हाला. बाकी सगळ्या नको त्या गोष्टी माहिती असतात. फेसबुकवर सोशल मीडियावर नको त्या पण बघत नसतो. हे कधी करणार का म्हटलं जातं असं? शहाजी राजांना स्वराज्य संकल्प का म्हटलं जातं? येणाऱ्या काळातल्या परीक्षा याच्यावरती व्हायला पाहिजे. येणाऱ्या काळातल्या इतिहासाचा अभ्यास याच्यावरती यायला पाहिजे. नको त्या चुकीच्या गोष्टीचा इतिहास आम्हाला मांडला जातो, आम्हाला सांगितला जातो. शहाजी राजांना स्वराज्य संकल्प का म्हटलं जातं? एक घटना सांग. एक घटना. निजामाने जिजाऊच्या घराण्यातील 41 लोकांची हत्या केली. लखुजी जाधव यांची हत्या केली. जिजाऊच्या 3 भावाची हत्या केली. 41 लोकांची हत्या केली. कोण? निजाम. तरी पण राजमाता जिजाऊ शहाजीला काय सांगतात? निजामशाही सोडू नका, इकडे तिकडे गुलामी पत्करू नका, निजामशाही चालवावी लागेल, टिकवावी लागेल आणि त्यांच्या मुलाला मांडीवरती घेऊन बसा आणि त्याच्या नावाने तुम्ही राज्य चालू ठेवा. त्याचं नाव आहे मुर्तजा. त्या मुर्तजाला मांडीवर घेऊन बसा, राज्य चालवा. का असं म्हटलं सांग? शत्रू आहे निजाम. जिजाऊच्या कुटुंबातल्या 41 लोकांची हत्या घडून आणलेल्या आहेत, रक्तपात घडून आणलेला आहे. तरी पण जिजाऊ म्हणते की निजामशाही टिकवा, वाढवा. का? त्याचं कारण आहे, निजामशाही टिकवता टिकवता वाढवता वाढवता तिथली साधक संपत्ती स्वराज्यासाठी पाठवून द्या शहाजीराजे. आणि मग बेंगलोरला असताना शहाजीराजेने काय केलं? भरपूर पैसा पाठवला, भरपूर संपत्ती पाठवली, भरपूर साधन सुविधा पाठवल्या आणि कर्तबगार मावळे पाठवले आणि एक भगवा ध्वज दिला आणि राजमुद्रा दिली आणि सांगितलं, जा जिजाऊ शिवनेरीवर उठा आणि स्वराज्याची धूळ तोडायला सुरुवात कर, शुभाला घडव. म्हणून शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात. आणि मग राष्ट्रमाता जिजाऊला स्वराज्य संकल्पिका का म्हणतात? मी आता उदाहरण दिले. कसलं ध्येय होतं? उदाहरण ध्येय. एवढं ध्येय नव्हतं. ऊ शब्दाचा अर्थ आहे उठाव करा. जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होईल उठाव करा. शिकवलं की नाही? अन्याय अत्याचार करू नका. एकच विचार दिला. इतिहासामधला सगळ्यात महत्वाचा विचार जर राष्ट्रमाता जिजाऊचा कुठला असेल तर एकच विचार आहे की बाळ शिवबा, अरे आपल्या शेकडो वर्षांच्या पिढ्या मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही याच्या दरबारामध्ये नाका घासण्यामध्ये, त्याची गुलामगिरी करण्यामध्ये आपल्या पिढ्या खर्च केलेल्या आहेत. बाळ शिवबा, ही सगळी माणसं दुसऱ्याच्या उन्हाने पाणी पित होती. नाही बाळा, आता आपल्याला आपल्या हाताने पाणी प्यावं लागेल, आपल्या उन्हाने पाणी प्यावं लागेल आणि आपल्याला आपल्या भाषेत आपल्या माणसाला स्वराज्य निर्माण करावं लागेल. उठाव करा, उठाव करा. या गोष्टीवरून स्वराज्याला सुरुवात झाली. आता फक्त संदर्भ देतो आणि विषय थांबवतो. शिवाजी शब्द कळलाच नाही. शिवाजी शब्दामध्ये आमचा पुढच्या पिढ्याचा सगळा इतिहास येऊन जातो. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका. आम्ही शिकलो, वाचायला शिकलो नाही. आम्हाला इतिहास माहिती, आम्हाला महापुरुषाचे नाव माहिती. नको त्या गोष्टी प्रचंड माहिती. ते प्रचंड बोलतोय. कुठल्या महाराजाने काय केलं लगेच माहिती आहे. कुठल्या पोते पुराणात काय बरंच काय माहिती असतं. पण जो सत्य घडून गेला इतिहास आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणतात की ज्या जातीला, ज्या समाजाला, ज्या जमातीला आपला खरा खरा इतिहास माहिती नसतो, ती जात, ती जमात, तो समाज नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. हे दुर्दैव आमच्या माती मारून घेऊन आम्ही जगणार आहोत का? शिक्षण संस्थेतून, शाळातून, महाविद्यालयातून आम्ही काय शिकणार आहोत? हेच हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हे थांबलं पाहिजे. चांगलं काहीतरी युवकांच्या पुढे, विद्यार्थ्यांच्या समोर गेलं पाहिजे. म्हणून या शाळेने आणि जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेने जिजाऊ जन्मोत्सवाच्या माध्यमातून या 2 महान स्त्रियांचा इतिहास थोडका का होण्या इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर घ्यावा म्हणून या विषयाची माहिती मी करतोय. मी सांगितलं जाती अंतराचा लढा संपला पाहिजे, जात संपली पाहिजे. म्हणून काय केलं शिवबाने आणि काय संस्कार राष्ट्रमाता जिजाऊने केला? दुसरं उदाहरण देतो. त्या ठिकाणी बरेच धार्मिक मंडळी आहेत आमचे, त्यांच्यासाठी एक उदाहरण देतो. तोरणागडाचं बांधकाम ढाकून चालू होती आणि काही सोन्याच्या मोहरा आणि देवाच्या सोन्याच्या मूर्त्या सापडल्या. सगळीकडे चर्चा झाली. मूर्त्या समोर ठेवण्यात आल्या. राजमाता जिजाऊ बसले, सगळे लोक बसले. काही लोकांनी मत मांडली की राजमाता आता ह्या पवित्र मूर्त्या सापडल्या आहेत, आपण मंदिर बांधू, मंदिरामध्ये ती मूर्तीची देव ठेवू, मूर्तीचा देव ठेवू. कोणी म्हणाला नाही आपण त्याच्या देवाला ठेवून पूजा करू. कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं. जिजाऊंनी शिवबाकडे बघितले आणि शिवबाला विचारलं, शिवबा काय करायचं? शिवबा म्हणाला, आई साहेब तुम्हीच सांगा, तुम्हालाच आमच्याकडे जास्त कळते. बघा आता जिजाऊ का म्हणाल्या, ही स्वराज्याची संपत्ती आहे, ही स्वराज्याची धन दौलत आहे. देवघरात मूर्त्या ठेवून स्वराज्य मिळत नाही, देवीची पूजा करून स्वराज्य मिळत नाही. साधन सुविधा आणि लढवय्या माणसं जोपर्यंत या मातीमध्ये निर्माण होणार नाही आणि आपल्या हातामध्ये तलवार घेऊन
उठाव करणार नाही तोपर्यंत या मातीमध्ये स्वराज्य निर्माण होणार नाही. या सगळ्या मूर्त्या वितळून टाका. आजच्या एखाद्या महाराजाच्या समोर असा प्रसंग निर्माण झाला असता, देवाच्या मूर्त्या कसं वितळवा, पाप लागते, कोप होतो, महापूर येतो, प्लेग येते, देवी येते, माणसं मरतात, कोरोना होतो, लय पाप लागतं सांगणाऱ्या महाराजांचा बाजार देशामध्ये कमी नाही. कमी आहे बाजार? कमी नाही. दूरदृष्टी होती. खरं काय खोटं काय कळत आणि स्थळ काळ वेळेनुसार कसं वागलं पाहिजे या प्रकारची मुत्सद्दी बुद्धी त्यांच्याकडे होती. कारण जाधव घराण्यामध्ये भौतिक घराण्याचे संस्कार घुमटी वाढत होती, मोठी होत होती आणि आपल्या डोळ्याला समाज वाचत होती, माणसं वाचत होती, इथली गरिबी बघत होती, इथली माणसं बघत होती, इथलं पारतंत्र्य बघत होते, इथली गुलामी बघत होती आणि इथला जुलूम बघत होती. या सगळ्यातून जाऊ होते. दुसरं तिसरं उदाहरण दिलं, चौथं उदाहरण देतो. तुम्हाला सगळ्याला माहिती असेल सर, रशियामध्ये आणि आफ्रिकेमध्ये दोन प्रांत आहेत. इथिओपिया नावाचा एक प्रांत आहे आणि तिथल्या प्रांतामध्ये आफ्रिका लोक असं म्हणतात की जगामध्ये गुलामांचा मुख्यदाता जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. याचा संस्कार राजमाता जिजाऊंनी कसा केला. सोमालिया आणि इथिओपिया या दोन शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले अगोदर पुतळे बसवले. ती माणसं आपल्यापेक्षा जास्त जागृत होते. अजून आपण जागे झालो नाही. गुलामाला बोलण्याचा अधिकार असतो, गुलामाला लिहिण्याचा अधिकार असतो, गुलामाला कुठले स्वातंत्र्य असतं, गुलामाला कुठले हक अधिकार नसतात. गुलाम असतो, मालकाने सांगितले काम करायचं एवढं त्याला माहिती होतं. अशाच आपल्या पिढ्या होत्या. हे राष्ट्रमाता जिजाऊने शोभा आता ह्या गुलामीतून आपण मुक्त झालं पाहिजे. आणि मग नंतरच्या काळामध्ये गुलामगिरीवर बंदी घालणारा जगाच्या इतिहासाचा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी लिखित स्वरूपात आज्ञापत्राच्या माध्यमातून गुलामगिरीवर बंदी घातली. जो कोणी मुलांची मुलीची विक्री करेल, खरेदी विक्री करेल, त्यांना प्रचंड मोठी शिक्षा, प्रसंगी मृत्यूदंड ठोठावण्याचं काम जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज केलं. हा संस्कार होता राजमाता जिजाऊच्या सगळ्यात संस्कार. आणखी एक छोटं उदाहरण देतो. तुम्ही कुठलाही इतिहास काढून बघा, कुठलाही काढा. नेपोलियन बोनापार्टचा काढा, सिकंदरचा काढा, जॉर्ज वॉशिंग्टनचा काढा, माओत्सेचा काढा, कुणाचाही काढा. जगामधले सगळे राज्य कशासाठी जन्माला आली? सत्ता स्थापन करायचं, संपत्ती गोळा करायची, स्त्रियांचा भोग घ्यायचा आणि वैभवशाली जीवन जगण्यासाठी जगातले सगळे राजे रजवाडे एम्पायर सम्राट जन्माला आले. परंतु पृथ्वी तलावरती काही अपवाद जर वगळलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोक कल्याणकारी राज्य का होतं? स्वाभिमानासाठी होतं, आपल्या अस्तित्वासाठी होतं, आपल्या माणसासाठी होतं. या मातीतल्या माणसाला हक्क अधिकार न्याय मिळावा, त्याला माणूस म्हणून जगता यावं, याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे कोणीतरी ऐकून समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा पुण्यामध्ये पंडित मुराद जगदेव यांनी आदिलशहाच्या वतीनं आदिलशहाचा सरदार गाढवाचा नांगर फिरवतो आणि सगळी जमीन अशुभ आहे असं म्हणतो आणि जे गोष्टी असतात पहार असतात, पहार माहिती नसतात, त्याला फुटक्या कवड्या बांधल्या, फटक्या चपली बांधल्या, काकडं फुटलेली बांधली, कवड्या बांधल्या आणि सांगितलं अशुभ आहे. शुभ अशुभ पाप पुण्यामध्ये आम्हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या गुंडाळून ठेवलेल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये राजमाता जिजाऊने बंड कसं केलं? त्या शापित भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरवण्याचं काम पृथ्वी तलावरती एकाच स्त्रीनं केलेलं आहे. तिचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. सोन्याच्या नांगरानं ती जमीन पवित्र करून घेतली, तिथं एक महाल बांधला आणि त्याला जिजापूर हे नाव दिलं. आताचं पुणे म्हणजे त्यावेळेचं जिजापूर. ही सगळी किमया एका स्त्रीनं या मातीमध्ये घडवून शेवटचे दोन ते उदाहरण आणि विषय संपवला. शिवराय शब्द किती सुंदर आहे. दुसरी कुठे शिवराय शब्द आहे का दाखवा? कुठल्या तरी इतिहासामध्ये शिवराय शब्द आहे का? नाही ना. तर हा शिवराय उभा करण्यामध्ये राजमाता जिजाऊचं किती मोठं कर्तृत्व होतं बघा. शिवाजी महाराज आयुष्य किती वर्षाचं आहे? शिवाजी महाराज आयुष्य किती वर्षाचं आहे? टीव्ही चॅनलवरचा चित्रपटामध्ये एखादा कलाकार गेला तर आपलं वय माहित राहतं, 48 वर्ष, 32 वर्ष, 35 वर्ष. फक्त आणि फक्त कोणीतरी सांगा, अंदाजावर आकडे फेका. मी एक आकडा सांगतो खरा. किती वर्षाचा आयुष्य आहे? अरे वा, क्या बात. उभा टाक, उभा टाक, उभा टाक, उभा टाक, लवकर उभा टाक, टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातले खूप मोठे कीर्तनकर 52 वर्ष म्हणाले. इतिहास दाखवला आणि म्हणला गुरुजी त्यांनी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं, 50 वर्षाच्या आसपासचं आयुष्य होतं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये युगानुयुगे आम्हा तुम्हाला पुरून उरेल अशा प्रकारचा जाज्वल इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला. जन्म कुठे झाला? मृत्यू कुठे झाला? रायगड. बघा शब्द किती सुंदर आणि कसा बनला. शिवनेरीवरचा शिव शब्द घेतला, बाकीचे शिक्षक बोलेल बघा. रायगडावरचा राय शब्द घेतला, शिवराय शब्द तयार होतो आणि 50 वर्षामध्ये संपूर्ण जगाला बदलून टाकण्याचं सामर्थ्य जिजाऊने आपल्या बाळामध्ये निर्माण केलेलं होतं.
संस्कार दिले, सुसंस्कार दिले. आई छत्रपती शिवाजी महाराजांचं विद्यापीठ होतं. अधिक वेळ झाला, धन्यवाद. प्राचार्य रमेश मदरसे सर, त्यांच्या समवेत मंचावर उपस्थित असलेले लातूर जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव, ज्यांनी सेवा संघासाठी अत्यंत चळवळीनं खूप मोठे योगदान जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे. त्यांच्या नावाचं एक वलय स्वतंत्रपणे निर्माण केलं ते बघतात. जगद्गुरू तुकाराम साहित्य परिषदेमध्ये जे माझ्या समवेत गेल्या 6 वर्षापासून अत्यंत पोटतिडकीनं मला साथ देत आहे ते आमचे सर्व प्रदेश प्रवक्ते सतीश जानेगावे, मुख्याध्यापक म्हणून त्यांचा लौकिक संबंध लातूर जिल्ह्यावर राहिलेला आहे. असं मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मोरे सर, जे बऱ्याच वेळा आमच्यापासून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि केवळ चाकल्याच्या नंतर टाळायचं बघत आहेत, पण पुन्हा पुन्हा त्यांना आत येण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्याला कधी कधी मी गुंतवणार हे खरं ते नुकती त्यांची निवड साहित्य परिषदेचे विभागीय कार्याध्यक्ष म्हणून झाले ज्ञानदेव गणपती सर, त्यांचा युवकांनी वाढदिवसही आहे. पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या मी साहित्य परिषदेच्या वतीनं सर्व परिवाराच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्व मित्रांनो, खरं तर काय खूप लांब आहे आणि ज्यावेळेला एम जाधव सर आणि हरिगाव सर बोलतात आणि त्यांच्या बोलल्यानंतर कुणाचं काय ऐकावं अशी मनस्थिती स्वतःची नसते, याचा अनुभव आम्ही कित्येक वेळा घेतलेला आहे. तरी सुद्धा एक संकेत म्हणून किंवा कार्यक्रमाची क्लिप म्हणून या ठिकाणी 4 शब्द मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा एक गोष्ट मला आवडून बोलायची आहे. त्या कारणासाठी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या मुली आपल्या घरामध्ये बंदिस्त होत्या. चूल आणि मूल एवढं त्यांचं कार्यक्षेत्र अत्यंत मर्यादित होतं, सीमित होतं. शिक्षणाची दारं त्यांच्यासाठी खुली नव्हती. त्या बाहेर आल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे, सवरल्या पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला पाहिजे. म्हणून ज्या सावित्रीबाईंनी कष्टा केल्या त्या सावित्रीबाईंचं, त्याचबरोबर बहुजनांची मुलं जी रानावनात जनावरांच्या पाठीमागं गुराढोरांच्या पाठीमागं फिरत आहेत, त्या मुलांना सुद्धा बॅरिस्टर झाले पाहिजे हे स्वप्न घेऊन त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि गावागावातील मुलं स्वतःच्या खांद्यावर घेऊन झोपड्यामध्ये उभं करून स्वतःच्या कष्टावर कमवा आणि सकाम ज्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला ते गंगूबाबूराव पाटील असतील किंवा विदर्भामधली जी मुलं आहेत त्याही मुलांच्या बहुजनांच्या घरामध्ये ही शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे म्हणून भगीरथ प्रयत्न करणारे डॉक्टर प्रज्वलराव देशमुख असतील. त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालंय असं मला आजच्या या प्रसंगी या शाळेतलं एकूणच जे पाहायला मिळालं त्यातनं वाटून गेलं. मुलीला मी तुमचं मनापासून कौतुक करतो. कुठलेही वाद्य वगैरे सोबत नसताना सुद्धा ज्या पद्धतीनं आपण स्वागती करायला म्हणजे गुणवत्ता आपल्यामध्ये लपलेली, फक्त तिला आपण फुलवलं पाहिजे, संधी दिली पाहिजे. ती संधी या शाळेमध्ये निश्चितपणे मिळते. त्या तुमच्या स्वागताने अक्षरशः हरवून मिळेल. फुलं वगैरे सगळं उपचार पण तुमच्या त्यातले जे शब्द होतात ते शब्द आमच्या कानात आपल्या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा सुद्धा दर्जा मिळालेला आहे. आपण परिपाठा सुद्धा करून म्हणतो, पण त्या ताशीनं तुम्ही सामूहिक पद्धतीने त्या पद्धतीने राज्यगीत या ठिकाणी सादर केलं आणि म्हटलं त्याबद्दल जो जोश होता त्या शब्दाच्या ठिकाणी जी म्हणजे तुमची भावना होती ते अक्षरशः म्हणजे भारावून टाकण्याची होती. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आणि एकूण शिस्त वगैरे सगळं पाहिल्यानंतर वाटून जातं की ज्या लोकांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कधी ना कधी साकारलेलं बघायला मिळेल असं वाटत होतं. ते स्वप्न या ठिकाणी प्राचार्य मदरसे सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या सगळ्यांचे सामूहिक साकार करता याचा निश्चितपणे आनंद आहे. त्यामुळे मी आशावादी भविष्यामध्ये आणखी यापेक्षा सुंदर या शाळेत निर्माण होईल. या शाळेत गुणवत्ता आहे याचं ज्योतिष आपण मंचावर बघितलंय. जे ज्ञानेश्वर कलम या ठिकाणी आलेले होते, डॉक्टर झालेले, त्या शाळेचे माझे विद्यार्थी म्हणजे शाळा डॉक्टरी घडवू शकते, पण खंडपणाच्या गोष्टीची वाटते. आपण मी कौतुक चुकून केलं, पण आपल्याला जिजाऊची जयंती साजरी करत असताना किंवा त्यांच्या प्रतिमेचं पूजन करत असताना त्यांच्या वडिलांचं नाव सांगता आलं ही थोडीशी घटकणारी बाब आहे. या समजे हरिभाऊ सरांनी ते म्हटलंय की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही. म्हणून माझ्या आपल्याला 9 वर्ष आहे. 9 वर्ष सुरू झाले, आता 3रा दिवस आहे. नव्या वर्षी आपण अनेक संकल्प करत असतो. आज सर्व विद्यार्थी मित्रांना एक मोठा भाऊ म्हणून घरातल्या तुमचा करता म्हणून म्हणजे तुमची उडी दाखवण्यासाठी म्हणून नाहीये, एक विनंती मी करणार आहे
की आपण सर्वाधिक संकल्प करून करावा. ज्या म्हणजे ज्या महापुरुषांच्या ज्या महानायकांची जयंती पुण्यतिथी असेल त्यांची चरित्र आपण सर्वाधिक वाचलीच पाहिजे, वाचली आणि आपण ते जरूर करा. की आपण जाणीवपूर्वक सर हा विभाग करिक्युलम द्या आणि त्यातनं एक उपक्रम कायमचं तुमच्या शाळेसाठी मोरे सर आपण सुद्धा ते करायला हरकत नाही. एक उपक्रम असा घेता येईल की पूर्ण कॅलेंडर समोर ठेवून त्यांच्या पुण्यतिथीच्या कोणत्या महिन्यात कोणाच्या बघणे त्याच्याबद्दलची काही पुस्तकं आपल्याकडून उपलब्ध ठेवणे, ती पुस्तकं मुलांना देणे आणि महिन्याच्या अखेरीस शेवटच्या दिवशी त्यांची त्या विषयावरची परीक्षा घेणे आणि त्यांना पारितोषिक देणे. ही योजना त्यातच कुठेतरी त्या आणखी सुरू होईल. नाही तर ऐकलं काय झालंय, फक्त मार्गाची स्पर्धा सुरू झाली. परीक्षेसाठी आपण शिकतो, परीक्षेसाठी नका शिकू मित्रांनो. अपाट क्षेत्र या जगामध्ये विस्तारलेली आहे. कुठल्याही क्षेत्रातला माणूस खूप मोठा होऊ शकतो. झाडू काढणारा गायकवाड सारखा माणूस सुद्धा जगामध्ये स्वतःचं नाव केलं. म्हणजे क्षेत्र कमी नाहीये, आकाश ठेवणे. त्यामुळं तुम्ही कुठल्या क्षेत्रात जा, डॉक्टर इंजिनियर होणं म्हणजे जीवनाचं सर्व असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती असेल, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना ज्या पद्धतीचं शेण आपल्या अंगावर झेलत त्यांनी अपार असामान्य काम करून दाखवलं म्हणून त्याची आपण साजरा करतो. सगळी प्रतिकूलता असताना आपल्या मुलांच्या नजरेत स्वराज्याचं स्वप्न तिने जागवलं, ते जिजाऊचा आदर्श आपल्या समोर आहे. त्यामुळे मोठी स्वप्न बघा, मोठी दया आपल्या समोर ठेवा आणि त्या पद्धतीने कार्य व्हा. तर खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या जयंती साजरी केल्याचं चीज होईल. आपल्या सर्वांना नव्या वर्षाच्या मनस्वी शुभेच्छा देतो. आपण स्वागत केलं. आपण इतिहास सांगण्यापेक्षा इतिहास निर्माण करण्यासाठी काय काय उपक्रम केले पाहिजे याबद्दलच्या अतिशय मार्मिक आणि विचार करण्यासारख्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोह आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा मदस्य सर हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोह करतील. त्यांना विनंती. जिजाऊ सावित्री महोत्सव 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये हा महोत्सव संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे महासचिव जाधव सर आताच गेले. त्यांनी गेल्या वर्षी एक मोठी संधी आपल्याला मला उपलब्ध करून दिली होती. उजेडला शेतकरी साहित्य संमेलन होतं आणि ते महाराष्ट्र लेवलचं होतं आणि त्या साहित्य परिषदेचा स्वागताध्यक्ष होण्याची संधी मला दिली होती. त्यामध्ये सतीशराव हरिगावे, ब्रह्मदे सर, जाधव सर यांचं एक संधी उपलब्ध करून दिली होती. म्हणून मी माझ्यातर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो. दुसरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सविस्तर त्यांचा इतिहास, मराठा सेवा संघाचे लातूर जिल्ह्याचे सचिव आमचे मित्र एम जाधव निश्चित सुंदर सांगितलं. त्यांना वेळ कमी पडला कारण आजकालच्या 21व्या शतकामध्ये तुम्हाला आणि मला वाचायला फार वेळ कमी. म्हणून एका दिवशी जाधव सर एम जाधव सरांना मी निमंत्रण देणार आहे. आम्ही जो हा पंधरवडा साजरा करतो त्या ठिकाणी एका दिवशी मोठा कुंकू कार्यक्रम ठेवतो सर दरवर्षी आम्ही. आणि जेवढे विद्यार्थी माझ्याकडे 700 तेवढ्या त्यांच्या महिला येतात. त्या दिवशी तुम्हाला कार्यक्रमाचं आता जाहीर आमंत्रण देतो आणि त्या दिवशी येऊन तुम्ही बी आणि विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घ्यावा. निश्चित त्यांना
परत एकदा संधी दिली जाईल. आमचे मित्र जिल्हा मित्र त्यांच्याशिवाय मला माझ्याशिवाय त्यांना करमत नाही. नाही मॅडमची तेवढंच प्रेम आहे, मॅडमला अवघड होत नाही. असे माझे मित्र बरोबर सर त्यांच्यावर परवा जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषदेचे विभागीय कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. निश्चित आणि बघा दुधामध्ये साखर पडल्यासारखं मला माहित नव्हतं त्यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून मला वाटलं की त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या सोबत असाव्यात आणि मग त्यांनाही बोलवलं. आज दोघांचा या ठिकाणी सत्कार करता आला, याच्यापेक्षा मला दुसरा कुठला आनंद नाही. त्या आपल्या परिसरामध्ये कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की सतीशराव वाणीकावे ते प्रदेश प्रवक्ते जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषदेचे त्यांचं मोठं योगदान. त्यांनी फोन केला आणि त्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी साकार होतोय. बरोबर सरांनी सतीश हरिगाळे सरांनी सांगितलं की मोरे साहेब किंवा तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम ठेवा, चांगली गोष्ट आहे. यावेळेस माझ्याकडे ठेवा, पुढच्या वेळेस मोरे साहेब ठेवा, आम्ही दोघेही तयारच आहोत असे सतीशरावजी यांनी आमच्या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमचे मित्र शिक्षणामध्ये कसा बदल करावा, छोटी शाळा आहे त्यांची, 8वी ते 10वी फक्त 100 मुलं आहेत, पण कुठलाच उपक्रम ते सोडत नाहीत. शाळेवर त्यांचा जीव आहे, विद्यार्थ्यांवर त्यांचं प्रेम आहे आणि निश्चित त्यांचीच आशीर्वाद किंवा त्यांचं प्रेम यांच्या जोरावर त्यांचं लातूर जिल्ह्यामध्ये नाव झालेलं आहे. आणि निलंगा तालुका खासगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय मोरे सर आपल्या कार्यक्रमाचं व्यवस्थितरित्या सूत्रसंचालन करून माझ्यापेक्षा जास्त शाळेकडे लक्ष देणार. आमच्या शाळेचे प्रवेश श्रीमान जाधव सर, माझे सर्व सहकारी विद्यार्थी मी तुमचा वेळ घेणार नाही. मी तुमच्याशी नेहमी संवाद साधतो, पण अध्यक्षीय समारोप करत असताना ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त केलं, आदरणीय जाधव सर यांनी सावित्रीबाईचं जो त्यांचं चरित्र आहे, त्यांचं कार्य आहे, ते आपल्यासमोर सविस्तर असं विशद केलं. त्यांनी बोलत परत एक सांगितलं मला, चला तू राहिलंय नाही सांगत असताना विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी तेवढी गोष्ट मी सांगतो सर, मला जसं जमत तसं. त्यावेळेस ज्योतिबा फुलेंचा मृत्यू झाला आणि आपल्याकडे सगळ्याकडे प्रथा आहे अग्नी कोण द्यायचं आणि देत असताना त्याचे वंशज आहे, उत्तराधिकारी आहे, ते द्यावं हा नियम आहे अलिखित. आणि मग त्यानुसार जो दत्तक घेतला होता मुलगा यशवंत त्यानं द्यावा असं सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. भावकी तुम्हाला माहित आहे, भावकी परवा महाराजांनी सांगितलं उदाहरणामध्ये, शेवटी जात असताना भावकीची 4 लोक खाली देतात आणि म्हणतात खाली देत असताना खाली की वर्षभर कीर्तन केला, भजन केला, पण शेवटी आमच्या खांद्यावर शेवटी जातोय. आणि ते महाराज उठून बसले म्हणून ऐकून, नको नको मला तुमच्या खांद्यावर जायचं नाही. तसं भावकीचे लोक आले आणि आम्ही अगदी देणारा ते मडकं धरणार असं म्हणू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं की प्रथा मला बंद करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला यशवंत धरून द्यायचं नसेल नका देऊ. आणि मग त्याने सरसावर पुढे झालं आणि अग्नी दिली आणि
भावकीला सुद्धा सांगितलं की स्त्रिया सुद्धा अगदी देऊ शकतात, स्त्रिया सुद्धा पुरुषावर राहू शकतात. अशा प्रकारचे वेगवेगळे पायंडे, वेगवेगळे नियम सगळ्या समाजाला घालून दिले. अशा प्रकारच्या या सावित्रीबाई फुले त्या महान लेखिका, शिक्षिका, मुख्याध्यापक, मुलीची पहिली शाळा काढणाऱ्या अशा त्यांच्या कार्याचा या ठिकाणी गौरव केलेला आहे. निश्चित राहिलेल्या गोष्टी पुढच्या वेळेस सांगता येईल. दुसरं, राष्ट्रमाता जिजामाता त्यांच्याविषयी सविस्तर असं विवेचन सतीशरावांनी केलेलं आहे. या ठिकाणी डॉक्टर साहेब आले, आपल्या विनंतीला मान देऊन. कदम साहेब असतील, बरुरे साहेब होते, औरत पोलीस स्टेशनची API सिंगारे सर असतील, सगळ्यांनी आमच्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन आला, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवला, आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकला. त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करून निश्चित पुन्हा एकदा सगळ्याला बोलून, जरी जाधव सरने एक म्हणजे साहेब तुम्ही सगळे बोलवणारेच बोललो, मी म्हटलं आमची मित्र आहे, कोणी बोलणार नाही, एक दोघं बोलणार आहेत, पण तसं झालं नाही. कारण सगळे बोलणारे असल्यामुळे बोलतातच आणि बोललंही पाहिजे. निश्चित प्रत्येकाला तुमच्या ज्ञानाचा, आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या समाजासाठी त्याचा निश्चित लाभ येत्या काळामध्ये देऊ. आणि आता जाधव सरांनी काही विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा, शाळेकडनं अपेक्षा व्यक्त केल्या, त्याही निश्चित ते भविष्यामध्ये त्या पूर्ण करून एवढं बोलून मी माझा अध्यक्ष सर्व थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळा कार्यक्रम संपल्याच्या नंतर मला राहवलं नाही आणि राहण्याची गोष्ट एक मी बोलतो आहे. खरं तर माझ्या धर्मपत्नी आणि माझं करून ज्या शाळेनं, ज्या माझ्या अत्यंत जीवलग आणि स्नेही मित्रांनी अंतःकरणापासून सर्व स्थापनेने आपण केला, त्यांच्याबद्दल खरं अत्यंत ऋणी आहे. माझ्या धर्मपत्नीची स्वतःची वडिलांची त्यांच्या शाळा आहे, खूप छान अशी सुंदर शाळा आहे. पण मला आजपर्यंत तिला त्या शाळेत घेऊन काहीतरी तिचं कौतुक करावं लागेल, तिनं स्वतः बघावं असं काही मी केलं नाही. पण ही संधी मात्र माझ्या जीवलग मित्रांनी आणि खरं तर मॅडमनी, ब्रह्मदर्शी सरांनी करून माझं कौतुक केलं. त्याच्याबद्दल खरं तर मी जाधव सर प्रचंड ऋणाईत आहे आणि एवढा कधीच असा चान्स कधी मिळाला नव्हता. आणि मग माझं जे कौतुक मोरे सर तुम्ही केला, गोवा सावित्रीच्या जयंती दिवशी माझा जन्मदिवस एवढा मोठा थाटात माझा साजरा केला. खरं तर मी प्रचंड उपकार आहे तुमच्या, की उपकार मी कसे शब्दात आता खोलू आणि काय मी कोणत्या कामासाठी येऊ, मी खरं तर ऋणाईतच राहतो. आणि जाताना बायकोनं मला जी काही जन्मभरची साथ दिलेली आहे आजपर्यंत, प्रचंड चांगला प्रवास झाला, अत्यंत आनंदाचा. ताई साहेबांना छान सांभाळा, उपकाराची परतफेड झाली. तसं काय नाही, सर्व छान प्रवासाचा सुखद चालला. मला या वेळेला एवढंच म्हणेन मी, मनासारखा मिळे सवंगडी, मनासारखा मिळे सवंगडी, मग जगण्याला त्या अवीट गोडी. अशी अवीट गोडी ज्या धर्मपत्नीनं अशी मला जन्मभर दिली, त्याचेही खरं तर या निमित्ताने मी धन्यवाद व्यक्त करतो आणि कार्यक्रम सर्वांच्या वतीनं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.